आणि मग म्हणाले की जा आता जागा शोधायला सुरुवात कर. आम्ही पुण्यामध्ये खूप जागा शोधत होतो, पण पुण्यामध्ये म्हणजे प्लॉट ते तर कुठे नाही आहेत. भरपूर किमती होत्या आणि बाबांनी काही ठोकताळे सांगितलेले होते की तू जो प्लॉट घेशील तिथे साईंचं स्थान असणार आहे आधीपासूनच, आणि ज्याच्याकडनं घेशील तो दत्तभक्त असणार आहे. आता आम्ही इतके प्लॉट बघितले, पण म्हणजे शेवटी आम्ही थकलो. 3 जण आम्ही आमचं शनिवार मी सुरू आणि नुपूर आमचं ठरलेलं शनिवाराला की आम्ही 3 उठायचो आणि प्लॉट शोधायच्या मुलीला बाहेर पडायचो. हो, मग परत घरी यायचं आणि बाबांसाठी कुठलाही प्लॉट आपल्या ह्याच्यात बसत नाही. मग ते सगळं परत आम्ही हे व्हायचं की जाऊ दे, कधी कधी ते होणारच आहे. बाबा म्हणताय की आज नाही उद्या होणार. मग परत बाबा त्याच्यात म्हणाले की तुला 3 वर्षाचंच मी मुदत देतोय घर करायचं असेल तर 3 वर्षापर्यंत तू जर शोधलं नाहीस म्हणजे तू योग गेला ना परत. मग आम्ही परत आपलं शोधत होतो, सगळं करत होतो आणि मग अचानक माझ्या मिस्टरांना हा प्लॉट दिसला. ते इकडे आले, ज्यांच्याशी आम्ही बोलणी केली. ते खरोखरी दत्तभक्त म्हणजे त्यांना दत्ताच्या पालखीचा मान आहे गावात त्यांच्या, असं त्यांनी सांगितलं. सो तो ठोका आम्हाला परफेक्ट बसला. आणि जेव्हा आम्ही ही खोदाई म्हणजे टोकन दिलं आम्ही ज्या दिवशी, त्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी मला क्षितिजाचा फोन आला की काकी मला ना एक घर दिसतंय, पण ते घर तुमचं आहे म्हणतात, पण आत्ताचं इथे नाही आणि त्याच्या खालीवर आहे, तिथे नारळ दिसत आहेत, खूप मोठा कार्यक्रम चालू आहे, म्हणजे काय आहे. मग मी तिला म्हटलं अगं आजच आम्ही टोकन देऊन आलो आहे, असं आपण बाबांचं स्थान तयार करतोय म्हटलं. म्हणजे म्हणतो ना की आम्हाला कुठेतरी सगळ्यांना एकाला बांधलं आमच्या एका ह्याच्यात, तसं एक ठोका इथून आला आम्हाला की हां झालं. मग जेव्हा आम्ही हे खोदायला म्हणजे खोदकाम सुरू केलं तर समोरच्या प्लॉटमधनं किंवा काही असं 13 फूट किंवा 12 फूट असं लोक खाली जातो. तर मी असं म्हटलं की नाही, आपल्याला एवढं खाली जाणं शक्य नाही, तर पैशाचाही लॉस आहे आणि शेवटी सगळ्याच गोष्टी बघायच्या असतात ना. माझ्या मिस्टरांचं ते कामगारच्या इथे खोदत इथपर्यंत आले, तर आम्ही भूमिपूजन करताना पण ह्याच स्थानावर गेलेलं का ते पूर्व पश्चिम की आपण बाबांना इथेच बसवायचं आहे. जेव्हा खोदकाम सुरू झालं आणि इथपर्यंत आले खोदत, तिथपासून किचनपासून इकडे आल्यानंतर जशी शिर्डीला साईनाथांची शिळा आहे, ती सेम शिळा त्या ठिकाणांपासून तिथपर्यंत म्हणजे जेवढा आपण हा चौथरा बांधला आहे तिथे पूर्ण काळी शिळा आहे, काळी कुठली शिळा लागली. आणि मग ह्याच्या मला फोन आला मिस्टरांचा मला की काय करायचं, शिळा आहे, मला तर ती फोडावशी वाटत नाही. म्हटलं अजिबात फोडायची नाही, कारण बाबांचं स्थान आहे, आपल्याला हे सांगितलेलं आहे आपल्याला बाबांनी, तर ते साईबाबांचं स्थान आहे. जसं साईबाबांच्या खाली त्यांचं गुरुस्थान आहे, तसं आपल्या बाबांच्या खाली साईबाबांचं स्थान आहे. म्हणजे हे एक झालं. आणि मग आम्ही बांधायला, आणि खोटारडे तुम्हाला की आम्ही मागच्या दत्त जयंतीला सुरुवात केलेली बांधायला, आणि ह्या दत्त जयंतीला आम्ही इथे राहायला आलो होतो. आणि काही घटना अशा इथे घडल्या गेल्या म्हणजे हे बांधताना माणसं उभी करणं म्हणा किंवा सगळी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जी खूप मोठी अट होती जी बाबांची घातलेली, आणि ती असं शक्य नव्हतं की अट कोण करणार, ती साधना करणं कठीण होतं. आणि बाबांना म्हटलेलं मी स्वतःहून कोणालाच सांगायला जाणार नाही. पण त्यावेळेला ती सुरेखाला इंट्युशन आली आणि सुरेखा म्हणाली काही हाती जेवढं काय एवढंच आहे ना, मी करीन, ते काय मोठं झालं, ती साधना मी करूच शकते. आणि ती साधना सुरेखाने केली. सो आज म्हणजे तिच्यासाठी पण मला हे तिचं माझं काय कनेक्शन आहे माहिती नाही, पण जेव्हा ती पहिल्यापासून माझ्याकडे येत होती देवांपासून, तेव्हा तिचं माझं एवढं काही कनेक्शन नव्हतं, पण जेव्हा ती माझ्याकडे यायची आणि ती जाताना मला एक दुसरं माहीत नाही, पण आपलं मूल ह्या जगात कुठेतरी बाहेर एकटं जात आहे हे जे फिलिंग यायचं ते मला तिच्या बाबतीत यायचं, काय माहिती नाही. पण मला जेव्हा मी बाबांना बोलले की मी ही साधना कोणालाही सांगणार नाही करायला, नाही झालं तरी चालेल, पण असं एवढं कठीण मी कोणाला सांगू शकत नाही. एक रात्री आम्ही दोघी पप्पा मारताना तिच्या डोक्यात तो विचार बाबांनी दिला आणि ती समज बोलली. मी तिला म्हटलं हो सुरेखा हे असं मला सांगितलंय बाबांनी, पण हे मी कोणाला नाही सांगणार साधना करायला, माझं मीच करणार असं मी ठरवलं. जेव्हा होईल कळलं मी हा तिच्या त्यात काय मी तिने ते इतकं लाईटली आणि इतकं इझिली घेतलं सगळं. त्यामुळे आज काही असू दे तिची साधना ह्या लोकांच्या सगळ्यांचे काय म्हणतात एक कुठेतरी सगळ्यांचं माझ्याशी असलेलं कनेक्शन, बाबांचे आशीर्वाद, आणि त्यांनी हे सगळं आजचं हे स्थान उभं राहिलं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा ही मूर्ती आहे साई अनंत मूर्ती जी आपली आहे ह्याच्यामध्ये स्थापना जेव्हा मी केली तेव्हा ते साईबाबा आणि देवबाबांचं एकत्रीकरण आहे त्या मूर्तीमध्ये. तर आता ती इथे हलवायची, तर बाबांनी असं सांगितलेलं की पहिले माझ्या वडिलांना आणून इथे बसवायचं, म्हणजे साईबाबांना बसवायचं, आणि मगच मला त्या घरात जायचं. तर आम्ही आधी दत्त जयंतीला साईबाबांना इथे आणून आम्ही बसवलं, त्यांची स्थापना केली. आणि दत्त जयंतीला तिथं मूर्ती उचलायची, तर आम्ही मगेशच्या म्हणजे मिस्टरांच्या माझ्या कामगारांना सांगितलेलं, तर ते दोघं म्हणाले की हा तिच्या एवढीच मूर्ती ना, आम्ही आरामशीर उचलून आणू, काही चिंता करू नका. तर मी म्हटलं नाही,
कारण ती मूर्ती अशी आहे ना की तिला ज्याच्या हातनं यायचं त्याच्या हातनंच ती येते. लागले तर 5-6 जण पण लागतात, नाही तर 8-10 जण पण कठीण असतं असं. तर मी त्यांना म्हटलेलं की नाही तुम्ही 3-4 जण तरी ठेवा बरोबर. तर नाही आम्ही एवढं हे उचलतो तर ते काय मूर्ती काय विशेष नाही. आणि गंमत अशी की त्या दिवशी आदित्य आणि प्राजक्ता आले होते माझ्याकडे. त्यांनी सुद्धा ती गोष्ट पाहिली. म्हणजे असं की मिस्टरांचे 2 कामगार आले, असे खूप जाडजूड होते, ते आतमध्ये गेले उचलायला. ते इतके इझिली गेले की आता की उचलायची आणि आणायची. दोघांना घाम फुटला, 15 मिनिटं झगडले, पण ती मूर्ती जागची अजिबात हल्ली पण नाही. म्हणजे नंतर ह्यांचे ज्यांनी इथे प्लंबिंगचं काम केलं तर त्याला पण आम्ही बोलवलं होतं. तर त्याला आम्ही सांगितलेलं की येताना तुझ्यावर 4 जण घेऊन ये, 5-6 जण आपल्याला मूर्ती हलवायला लागणार आहे. तो एकटा आला. तुम्हाला काय झालं माहिती आहे का, माझे 2 कामगार नेमके अजून आलेले नाही, पण बघतो मी काय. आणि तो काहीतरी रामभक्त वगैरे देवाचा असा भक्त आहे. तो आतमध्ये आला, शिडशिडीत असा प्रभाससारखा मुलगा आहे तो आतमध्ये आला. त्यांनी बाबांना अशी मिठी मारली, आधी नमस्कार केला, बाबांना मिठी मारली आणि एका सेकंदात त्यांनी ती मूर्ती उचलली. म्हणजे आपण म्हणतो की ज्याची पुण्याई आहे ना त्याच्या हातनं परमेश्वर येतो. आणि मग त्यांना आम्ही इथे तसं मग इथे स्थापना केली. तर ह्या स्थानाचं असं महत्त्व आहे की 2010 सालापासून ह्या घराचा मॅप बाबांनी आम्हाला काढून दिला होता. पण तेव्हा आम्ही हसलो होतो की फ्लॅट नाही आपण घेऊ शकत होतं, बंगला कुठे बांधणार. तर त्यामुळे असं आहे की सगळं सोडून दिलेलं होतं मी ते की बाबा आपली चेष्टा करताय किंवा बाबा आपली खेचताय. कारण बाबा खेचतात कधी कधी, नाही असं नाही, बऱ्याचदा खेचतात. कारण बाबा सगळ्यांची उत्तरं देतात पण माझी देत नाही. त्यामुळे म्हटलं बाबा आपली खेचतायत काहीतरी. आणि पण एवढं नक्की की ते सगळं झालं, आज हे स्थान झालं. आणि या स्थानावरती आज साईबाबांचं जागृत स्थान आहे आपल्याकडे, आज देवबाबांचं स्थान आहे आपल्याकडे, आणि आज आपल्याकडे साई अनंताचं आहे. दुसरं, आजच्या दिवशी दर 13 एप्रिलला आपल्याकडे ह्या ज्या आहेत जानकी अजी, ह्यांचं गेले 5 वर्ष बाबा अख्खं गणदेवी स्थान आपल्याकडे उचलून आणतात. म्हणजे तिथे जी पॉवर असते ती पॉवर सगळी आज आपल्याकडे इथे असते. म्हणजे शिव आणि शक्ती. जेव्हा ही आईचं स्थान इथे आलं तेव्हा बाबांनी सांगितलं की आत्तापर्यंत तू फक्त शिवाची साधना केलीस, आता तुला म्हणजे शक्ती पण देतो मी इकडे. आणि जेव्हा शिव आणि शक्ती इथे एकरूप होईल तेव्हा तुझं स्थान परिपूर्ण होईल. तर 5 वर्ष ते आमच्याकडनं त्यांनी सेवा करून ते परिपूर्ण करून घेतलं. आणि आज त्या सर्व शक्तींनिशी हे स्थान परिपूर्ण झालेले. आणि बाबांनी जे जे शब्द मला दिले ज्या ज्या बाबतीत, आज तुम्ही ज्या लोकांचे अनुभव ऐकाल ना, तर मी तोच विचार करते की केवळ एक मिडलमन म्हणून आम्ही त्यांचे मेसेज लोकांपर्यंत पोहोचवतो. पण कधी कधी तर असं पण होतं की बोलता बोलता असं बोललं जातो तोंडून की हा होईल ना, कशाला टेन्शन घेते, किंवा होऊन जाईल काय असं सगळं. आणि नेक्स्ट ती व्यक्ती फोन करून त्यावर तू बोललीस ना ते झालं माझं, म्हणजे बाबांपर्यंत पोहोचलं. म्हणजे बाबा एक माध्यम म्हणून जर तुम्हाला काय म्हणतात आमचं हे करताय, तर खरंच कुठेतरी मला असं नेहमी वाटतं की माझ्या आईवडिलांची खूप पुण्य आहे माझ्या पाठीशी आहे. कारण त्याच्याशिवाय एवढे शक्यच नाही आहे, होणं कुठलंच शक्य नाही. आणि आज जे काही म्हणजे आज जेव्हा तुम्ही गायलात तर मी खरोखर मी तिथे उभं राहून रडत होते की खरंच मी आज ह्या पालखीची होईल. US ला राहते आणि हे माझं 10वं वर्ष आहे आता बाबांच्या मार्गामध्ये. 10 वर्षापूर्वी जेव्हा मी इथे आली होती तेव्हा माझी परिस्थिती फारच म्हणजे मी एकदम लो पॉईंटला होती लाईफमध्ये. आणि आता 10 वर्षामध्ये माझ्या लाईफचा पूर्ण कायापलट झालेला आहे. म्हणजे इतकं पॉझिटिव्ह झालं आहे की मला आता काही मागावंही नाही लागत बाबांकडे. मी फक्त त्यांना एक थँक्यू म्हणते. आणि माझ्या मनात जे असतं ते बाबा तसं तर तसं घडवून आणतात. आणि मला टाईमलाईनही नाही त्यांना सांगावं लागेल, मी त्यांच्यावरती सोडून देते, तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं तुम्ही करा. इतकं रिलेशनशिप आता बाबांबरोबर झालेलं आहे. आणि जसं कीर्तीताई म्हणाल्या की जाताना बाबांनी त्यांना शब्द दिला होता की ते माझ्यासोबत सदैव तिकडे असणार आहे. आणि त्याचे उदाहरण बाबांनी खूप वेळा दाखवून दिले की मी 7 समुद्र पारही तुझ्याबरोबर आहे. आणि त्यातलं एक उदाहरण म्हणजे काही वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी आपल्याला बाबांनी एक मंत्र दिला होता देवीचा जो जप करायसाठी. त्याचं स्वप्न मला US मध्ये बाबांनी साक्षात दाखवलं होतं. आणि ते स्वप्न मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं तर असं अजूनही मला शहारे उठतात. पण मी कीर्तीताईंना ते सांगितलं फोन करून की मला असं स्वप्न दिसलं आणि आपल्याला एक मंत्र मिळाला आहे, तो आपण बाबांना विचारूया का, कारण की मला मंत्र आठवत नाही आहे, मी इतकी पण बहुतेक झोपेत होती. आणि तो मंत्र जेव्हा बाबांना प्रश्न विचारला तेव्हा बाबांनी तो मंत्र आपल्याला दिला होता जप करायसाठी. तो एक उदाहरण आहे. आणि दुसरं
म्हणजे आता हे जानेवारीमध्ये असं मला इंट्युशन आलं की काहीतरी बाबांचं आणि महादेवांचं काहीतरी कनेक्शन आहे आणि असं मला सतत सारखं काहीतरी कनेक्शन त्यांचं जाणवत होतं. म्हणून मी कीर्ती त्यांना मेसेज केला की असं मला जाणवतं तर काही आहे का. आणि त्याच दरम्यान बाबांनी उत्सवाचंही सांगितलं होतं. तर बाबांनी परत एक प्रचिती दिली की मी आहे इथे, साता समुद्र पारही तुझ्यासोबत आहे आणि तुला प्रत्येक गोष्टीमध्ये तुला इन्व्हॉल्व करत आहेत म्हणून. आणि असे अनेक उदाहरण आहेत 10 वर्षामध्ये, बरेच छोटे मोठे काही खूप उदाहरण आहेत. मी सांगायला बसले तर पूर्ण दिवस जाईल माझा आणि मला आवडेलही ते सांगायला. बट प्रत्येकाचे उदाहरण जेव्हा मी ऐकते ते माझ्यासाठी मोटिवेशन असतात. त्याच्याने माझी भक्ती अजून वाढत गेलेली आहे. त्यातलं एक उदाहरण म्हणजे नुपूरच्या जेव्हा घराचं तू उदाहरण लिहिलं होतं पुस्तकामध्ये, ते माझ्यासाठी ॲक्च्युली खूप इन्स्पायरिंग पॉईंट होतं. जेव्हा माझं घराचं चाललं होतं, मी नेहमी नुपूरचं उदाहरण पुस्तकातून वाचायचे आणि त्याच्यातून मोटिवेट व्हायचे की ठीक आहे आपण बाबांवरती सोडूया, आपण त्यांना टाईमलाईन नको देऊया, त्यांच्या टाईमलाईननुसार आपण जाऊया. आणि त्यांनी जे माझं घर जसं घडवून दिलं आहे, तर आमच्या इकडे स्ट्रक्चरल इन्स्पेक्शन झालं होतं सगळ्या घरांचं आणि फक्त पूर्ण कम्युनिटीमध्ये 100 घरांमध्ये आमच्या घराला सांगितलं की तुमच्या घराखाली एवढा दगड आहे एकदम एवढा भक्कम की तुमचं घर हलणं कधी शक्यच नाही आहे. आणि दिशा वगैरे आम्ही काही विचारही नव्हता केला, पण आम्हाला दिशाही परफेक्ट मिळाली, प्राईस पॉईंटही परफेक्ट मिळाला. म्हणजे असं माझं ड्रीम हाऊस त्यांनी क्रिएट केलं आहे. म्हणजे माझं नाही आहे ते बाबांचं घर आहे आणि मी त्या घरात राहते असं मी नेहमी म्हणते. त्याच्यामुळे बाबांचे खूप असे अनुभव आहेत आणि मी खूप त्यांना ग्रेटफुल आहे. आणि मी असं नेहमी प्रार्थना करते की बाबांच्या परिवारामध्ये जे काही आपण सगळे आहोत त्यांच्याबरोबर बाबांचा साथ कायम जन्मोजन्मी असू दे, अशीच मी त्यांना नेहमी प्रार्थना करते. सॉरी जरा माझ्या लक्षात कमी राहतं, थोडंसं शक्तीचा त्रास होतो. तर मी लिहून ठेवलं होतं, काकीला पाठवलं की काकी मला माझं मनोबल व्यक्त करायचं आहे. तर तुमच्यासमोर थोडं जास्त नाही आहे, थोडक्यातच सद्गुरूची साह्य गुरु तोर की देव तोर म्हणावा, नमस्कार आधी कोणा करावा, मना माझिया गुरु तोर वाटे, जयाच्या कृपाप्रसादे रघुराच्या भेटे. ज्याप्रमाणे जळत्या दिवाला माहिती नसते की तो जळतो, तसंच मलाही काही महिन्यापूर्वी माहिती नव्हतं की मी काय करतोय. जळत्या दिव्याला उजळट करून प्रकाश उज्ज्वलित करणे तसे व्यर्थ आहे, तसेच गुरूंच्या आशीर्वादाशिवाय आयुष्य जगणे व्यर्थ आहे. बाबांनी दिलेले आशीर्वादच नाही तर त्यांचे स्मरण देखील केवढे आयुष्यात एनर्जी देऊन जाऊ शकतात याची कल्पना मला त्यांच्या सानिध्यात आल्यावर कळली. मागच्या वर्षी बाबांना भेटण्याचा योग माझा पहिलाच होता. त्यांचे गुणगौरव सोहळा माझ्यासाठी नवीन पण प्रेरणादायी होता. मला सतत तेव्हा वाटत होते की मला पण असे बाकीच्यांसारखे बाबाजवळ घेतील का, मला त्यांच्या कृपा आशीर्वाद मिळतील का. पण बाबांनी मला त्यांचा प्रसाद मठातून घरी येतानाच दिला आणि ती गोड बातमी होती ती मला गुरु म्हणायची. गेल्या 13 एप्रिलला मी आलो होतो फक्त सुरेखाच्यामुळे आणि घरी जाता जाता मला बसमध्येच मला बायकोने न्यूज दिली होती की शी इज प्रेग्नेंट. ही आनंदाची बातमी म्हणजे मला आणि माझ्या बायकोला बाबांनी दिलेला सर्वात पहिला आशीर्वाद होता. यानंतर सर्व अडचणींना मार्ग दाखवणारे बाबा, तर माझ्या सर्व आनंदासाठी देखील बाबाच. बाबा कुठेही कसेही आणि कधीही काय आपल्याकडून करून घेतील आणि किंवा आपल्यासाठी केलेलं असेल, काय केलं असेल याचा आश्चर्य वाटणे आता नवीन नाही. रोज नवीन अनुभव, रोज नवीन सवय. सांगण्यासारखे खूप आहे, पण थोडक्यात सांगायचं तर नसतो कोणी गुरु शिष्याविना, तसेच शिष्य नेहमीच कोणता गुरु विना. गुरु शिष्य हे नातं खूपच सुंदर, तरी जगण्याचा मार्ग सुखकर. जर असेल गुरुजवळ नसेल कोणताही आडापिडा जवळ. हा एकच असे बरेच अनुभव, हा खूप जवळचा अनुभव होता माझा. माझं नाव धनश्री इकडे आहे. मी शीतलची बहीण आहे, ज्यांना कोणाला माहिती नसेल. माझा डेंटल आहे, डॉक्टर. हां, मी डेंटिस्ट आहे प्रोफेशनली. आणि ॲक्च्युली मी 2015ला आली होती इकडे, पण त्यावेळेला माझा एवढा कनेक्ट नव्हता बसला बाबांबरोबर. मला ताई जबरदस्ती बोलू शकतात घेऊन आली होती. असा विश्वास असा होता, पण असं कधी ऐकलं नव्हतं की झालं नव्हतं माझ्यावर अनुभव. पण त्यानंतर कनेक्ट असा कधी आला नाही. पण लास्ट इयर जूनमध्ये मी खूप लॉस्ट होती. म्हणजे पर्सनली जेव्हा तुम्ही लाईफमध्ये लो असतात तेव्हा तुम्ही कोणाशी बोलू शकतात, पण प्रोफेशनली जेव्हा तुम्ही लो असतात जेव्हा तुम्ही डाऊनफॉलमध्ये जात असतात तेव्हा तुम्हाला माहिती नाही की मार्ग कसा शोधायचा.
तेव्हा मला ताईंनी सांगितलं की तू दीदीशी बोल. तर मी जेव्हा दीदींना फोन केला होता तेव्हा पण मी खूप हायपर होती. सॉरी, म्हणजे कळत नव्हतं की मार्ग दिसत नव्हता की काय करायचं. आणि असं झालेलं की मला बाहेर जायचं होतं पण आतून एक कॉन्फिडन्स पण येत नव्हता. तर दीदी बोलला की फक्त बाबांचा अष्टक वाच, जेवढं वाचू शकते, जेवढं कनेक्ट करू शकते बाबांबरोबर तेवढं कनेक्ट झाली की तुला बाबा मार्ग दाखवतील. आणि दीदीने हे पण सांगितलं की तुझ्या कुलदेवीला जाऊन ये. आणि एकदा मला स्वप्नात ॲक्च्युली आमची देवी दिसली. मी कधी गेली नव्हती लग्नानंतर आमच्या कुलदेवीला. तर मला ॲक्च्युली देवीचं दर्शन स्वप्नात आलेलं आणि मला त्रिशूली दिसलं होतं. सो नोव्हेंबरमध्ये लास्ट इयर मी जाऊन आलो. आणि ह्या मार्चमध्ये माझी मैत्रीण कॅनडावरून आली होती आणि माझ्या कॉन्स्टंट डोक्यात वरती खाली चालत असायचं की मी बाहेर जाऊ की नको जाऊ. कारण की बाहेर जाणं म्हणजे एक मोठं डिसिजन असतं. झिरोपासून परत पुन्हा स्टार्ट करणं, एज्युकेशन पूर्ण करणं आणि काम चालू करणं. तर तेवढी हिंमत आहे की नाही हे कॉन्फिडन्स पण येत नव्हतं माझ्यामध्ये. तर ती माझी मैत्रीण ॲक्च्युली खूप चांगली मैत्रीण आहे पण ती ज्याप्रमाणे मला बोलली मला डिमोटिवेशन पण नाही झालं. म्हणजे ती असं मला वॉर्न करत होती की नीट विचार कर की खूप डिफिकल्ट पण आहे पण तू विचार कर म्हणजे तुला जमेल का, म्हणजे येशील तर तुला पुन्हा चालू करायचं आहे, पुन्हा जाणार इंडियामध्ये तर तुला झिरोपासून पुन्हा चालू करायचं आहे जर नाही जमलं तर. त्यावेळेला मला इतकं स्ट्राईक नाही झालं पण मी घरी येऊन त्या गोष्टीवरती खूप विचार करत होती. आणि त्याच एक लो फेजमध्ये मी बाबांना खूप रोज प्रे करायची की मला ॲटलिस्ट मार्ग दाखवा, माझं कन्फ्युजन दूर करा की मी काय करू, जाऊ की नको. आणि ह्या गोष्टी मी कोणाला विचारू शकते, म्हणजे प्रोफेशनली कोण आयडिया देऊ शकतं. तर मी रोज प्रे करायची. तर तेव्हा मला असं स्ट्राईक झाला की हे बाबांचं मेसेज तर नाही आहे की जिथे आहेस तिथे खुश आहेस, म्हणजे बाहेर जाण्याची गरज नाही आहे. असं मला इंट्युशन आलं की बाबा मार्ग दाखवत आहेत की मी इथे पण करू शकते म्हणजे प्रोफेशनली चांगलं. तर हे मला असं इंट्युशन आलं की मे बी बाबांनी हा मार्ग दाखवला आहे की बाहेरचं असं विचार नको करू, कन्फ्युजन म्हणजे तेव्हा माझं दूर झालेलं. आणि हे मी दीदींशी शेअर केलं होतं. हा माझा पहिला अनुभव होता कारण की लास्ट ॲज आय टोल्ड ऑल की मी आत्ताच कनेक्ट झाली आहे. म्हणजे अजून मला होपफुल आहे की बाबा अजून पुढे मार्ग दाखवतील. मला नक्कीच विश्वास आहे की बाबा बरोबर आहेत. माझा जो अनुभव मागच्या वर्षी सांगितलेला मी पुन्हा रिपीट नाही करतो. यावर्षीचा माझा अनुभव खूपच वेगळा आहे. मी आता थोड्या वेळापूर्वी आम्ही रोहननी वृषालीने आम्ही गाणं सादर केलं. मी गातो ऑर्केस्ट्रामध्ये किंवा प्रोफेशनली. तर आता मागच्या महिन्यात मला एक मोठी संधी चालून आली होती. अजय अतुल सगळ्यांना माहीत असते, तर त्यांच्याकडे काम करण्याची मला खूप मोठी संधी चालून आलेली. पण शेड्यूल खूप मोठं होतं, म्हणजे 17 फेब्रुवारी ते 4 मार्चपर्यंत मोठं शेड्यूल होतं. आणि आम्हाला सांगितलेलं की तुम्हाला कंपल्सरी एकही दिवस कन्सेशन मिळणार नाही, काय नाही. आणि मला जॉब बऱ्याच वर्षांनी खूप चांगला जॉब लागला होता आणि डिसेंबरमध्ये हार्टली मला जॉब लागलेला. तर मला एवढी दिवसाची सुट्टी कशी मिळणार. मी रोहनबरोबर डिस्कस केलं, मग काय करू आता. रोहन म्हणतो बाबांना सोडून दे, सगळं होईल. बाबांना म्हटलं आता तुम्हीच माझे तारणाला तुम्हीच जात आता, तुम्हीच काय ते ठरवा. मी त्यांना फक्त प्रार्थना केली आणि सांगितलं आता अशी अशी मी डायसी मोडमध्ये आहे, आता काय करू. मी जाऊन बॉसला सांगितलं. बॉस म्हणतो डिसिजन तुझा आहे, मी एवढी लॉंग सुट्टी मी नाही देऊ शकत तुला, तर डिसिजन तुझा आहे. तर म्हटलं ठीक आहे. मग मी रोहनला बोललो. रोहन पण ते बोलला की नोकरी जास्त महत्त्वाची आहे, त्या ऑपॉर्च्युनिटीज नंतर सुद्धा येते, पण मला दोन्ही हवं होतं. मग मी पुन्हा त्यांनाच शरण केलं आणि एक शेड्यूल चालू व्हायच्या 2 दिवसाआधी बॉसला सांगितलं सर मी डिसिजन घेतला आहे माझा, आय एम गोइंग टू जामनगर. तर बॉस म्हणाला ठीक आहे. मग मी गेलो आणि 17 तारखेला माझ्या रिहर्सल चालू झाल्या आणि 18 तारखेला माझ्या बॉसचा फोन आला की काय करणार आहेस. म्हटलं सर मी ऑलरेडी जॉईन केलं आहे, शेड्यूल जॉईन केलं आहे, आता मी काहीच नाही करू शकत, आता गिवअप नाही करू शकत.
तर ठीक आहे, तू कधी येणार आहेस म्हटलं. मी 6 तारखेला रिटर्न येईन. ठीक आहे, तू आल्यावर बोलू आपण. माझं झालं सगळं शेड्यूल, मी आलो 6 तारखेला. तर काय नाही, म्हणजे काही झालंच नाही असं त्याने दाखवलं. ठीक आहे, उद्यापासून हे तुझं चालू कर, कंटिन्यू कर. म्हणजे मला असं वाटलं पण नाही मध्ये मला पॅच केला की. आणि मी आता तिथे काम करत होतो, म्हणजे मोबाईलवर वगैरे काम चालू होतं माझं. पण इन्स्पाइट ऑफ दॅट मला असं क्लिअरली सांगितलेलं की जर तू सुट्टीवर केलास तर तुझा जॉब केला, पण आल्यानंतर काय कसं मन फिरलं माहिती आहे. मी रोहनला बोललो पण. रोहनने विचारलं मला काय रिॲक्शन काय होती बॉसची. तर मी आपलं काय नाही रे, जसं काही झालंच नाही असं असंच त्याने. आणि दुसरी गोष्ट मगाशी शीतलताईंनी सांगितलं की बाबांनी सांगितलं यावेळेला महादेवाच्या आपल्याला आराधना करायची. तर सेम इंट्युशन, म्हणजे सॉर्ट ऑफ इंट्युशन म्हणू शकतो त्याला आपण. मी माझी बायको शंकर महाराजांचं खूप करते. तर आम्ही मार्केटमधून येत होतो. बदलापूरला एक छोटासा मठ आहे. तर तिथे आम्ही असंख्य वेळा त्याच मठाच्या समोरनं जातो येतो, पण आम्ही कधी थांबलो नव्हतो तिथे इंटेन्शनली. त्या दिवशी तिला माहीत नाही, जॅन एंडची काहीतरी गोष्ट आहे. तिला अशी इच्छा झाली, उमेश सर रे पण जाऊन बघूया, मठ सुंदर मठ आहे, बघू जाऊन तर बघूया. तर आम्ही थांबलो तिकडे जाऊन. आणि मी त्यांना जस्ट विचारायला गेलो की आम्हाला इथे गायन सेवा द्यायची आहे, तर काय म्हणजे काय प्रोसिजर आहे, कोणाची परवानगी वगैरे घ्यायला लागेल. तर तिथे मठाचे ते मूळ आहेत, अधिपती आपण म्हणतो. तर ते मोहिते नावाचे गृहस्थ आहेत, ते आले आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुम्ही सेवा द्यायची कोणी येऊन देऊ शकतो, मी कोणी अडवणार, परवानगी देणारे ते. तर म्हटलं ठीक आहे, आम्ही येतो. मग बराच वेळ आमच्या गप्पा झाल्या आणि असंच ओघाओघात त्यांनी असंच बोलले की अंबरनाथला ना एक साईबाबांचे भक्त होते, त्यांना ना सिद्धी प्राप्त होती. म्हटलं कोण? तर त्यांनी बाबांचं नाव घेतलं. आणि मग ते म्हणाले की मी साधारण 7-8 वर्षाचा होतो ना तेव्हापासून त्यांच्याकडे जातो. आणि त्यांचे मामा हे बाबांचे ड्रायव्हर होते आणि ते अजून हयात आहेत. मी काकींना नंबर वगैरे देणार आहे त्यांचा. अंबरनाथलाच राहतात ते, इंगळे नाव आहे त्यांचं. तर त्यांच्याकडे आम्ही आता पुढच्या काही दिवसात आपण जाऊ आता आणि बघू त्यांच्याकडनं काय आपल्याला आणखीन बाबांची माहिती मिळते. तर इन शॉर्ट काय, तर शंकर महाराजांचे ते मी गेलेलो असताना हे सगळं फिरून तिकडेच आलं बरं. आणि काही दिवसांनी रोहन इकडे आला होता आणि मी त्याच वेळेला रिहर्सलमध्ये होतो. रोहनने मला फोन केला आणि रोहनने सांगितलं उमेश अरे यावेळेला म्हणे शंकर महाराजांची आपल्याला सेवा करायची. म्हणजे ते इंट्युशनच होतं असं मला वाटतं. आणि त्यांनी त्याच ठिकाणी त्यांचा उल्लेख व्हावा आणि आपल्याला एवढा मोठा काहीतरी सोर्स मिळाला आज की आपल्याकडे खूप कमी माहिती उपलब्ध आहे बाबांची आणि एवढी जवळची व्यक्ती आपल्याला आज भेटली. तर ते त्यांचंच एक काहीतरी सिग्नल आहे तो. ते माझे अनुभव. थँक्यू. बाबांबद्दल काय बोलायचं म्हणजे मी काय जो आज आहे किंवा मी आता जे काय लाईफ जगतोय हे सगळं त्यांच्या कृपेने आहे. म्हणजे खूप सारे डाऊनफॉल्स बघितले. 2014ला फर्स्ट टाईम आलेलो मी, तेव्हा मी 12th होतो आणि लोकांचे इन्फ्लुएन्स होते. म्हणजे हिरो बनायचं होतं म्हणून बेसिकली माझा ड्रॉपआउट झाली 12वी. आणि ज्या चुक्या झालेल्या त्याला सोल्युशन दिलं आणि मग त्यांनी सांगितलं ते मी फॉलो करत गेलो. आणि 2016ला मी डिप्लोमा जॉईन केला. 2016ला मला अनएक्सपेक्टेडली मॅरिटला नोकरी लागली, जी म्हणजे मला विदाऊट ट्रायल विदाऊट इंटरव्ह्यू मला मिळाली. आणि त्याच्यानंतर 2018ला मला पहिल्यांदा त्यांनी अमेरिकेला पाठवलं. आणि आता पण असं एक आता रिसेंटली एक अशी गोष्ट घडली की जी पोझिशन एका MBAला मिळते ती आज बिंग अ डिप्लोमा होल्डर इन हॉटेल मॅनेजमेंट मला मिळाली त्यांच्या ग्रुपेत. मला ॲक्च्युली व्हेरिकोवेनचा त्रास असल्यामुळे मला जास्ती म्हणजे हल्ली स्टँडिंग जॉबला प्रॉब्लेम्स येतात. तर आता मला म्हणजे त्यांच्याच ग्रुपेने एक सेल्स अँड मार्केटिंग अँड रेव्हेन्यूमध्ये
आज असिस्टंट मॅनेजर म्हणून पोझिशन त्यांच्याच कृपेने मिळाली, जी एखाद्या क्रायटेरियामध्येच दिली आहे कंपनीच्या की फक्त MBA लागतील. पण तिथे बिईंग अ एम्प्लॉई आणि म्हणजे बिईंग त्यांचीच कृपा ही आज मला मिळाली. म्हणजे असे बरेचसे गोष्टी आहेत, म्हणजे दिवसाला 4-5 वेळा तरी मी त्यांच्याकडे काहीतरी सांगत असतो आणि ते होतच असतं. म्हणजे आता पण जे काय चाललंय ते त्यांच्यामुळेच चाललंय. थँक्यू. नमस्कार, माझं नाव बुद्धा बेंडी. 2 वर्षांपूर्वी पहिल्यांदा आले इथे स्थानावर क्षितिजा आणि गौरवमुळे. त्याच्या आधी पण बाबांबद्दल माहिती होती, कारण गौरव क्षितिजाला आम्ही आता 15 वर्ष आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. सो हे गौरवचे गुरु असं माहिती होतं. क्लिनिकमध्ये फोटो आहे त्यांचा, तो नेहमी क्लिनिकमध्ये जाणवायचं, बघायचो. पण असं काहीच नव्हतं. म्हणजे ते असतं ना की आपली वेळ यावी लागते, तोपर्यंत आपण इथे नाही पोहोचत, आणि त्याचीच प्रचिती आली मला. मागच्या वर्षी पहिल्यांदा उत्सवाला आम्ही आलो तेव्हा काहीच माहिती नव्हतं, की म्हणजे फक्त माहिती होतं की असं जायचं. मला तर वाटलेलं मठ वगैरे असेल, असं घरात काकीकडे स्थान आहे वगैरे, काहीच माहिती नव्हतं. सो तेव्हा पहिल्यांदा आलो आणि मग बाबांनीच आमचा स्वीकार केला असं मी म्हणेन, कारण मला खरंच काहीच करावं लागलं नाही. त्याच्यानंतर परत गुरुपौर्णिमेला आलो, पादुका घरी आल्या. गुरुपौर्णिमेला काकींकडनं पोथी घेतली, पोथी वाचली, आणि माझ्यासारख्या अजिबात भाविक नसलेल्या व्यक्ती आज जे काही करते ते म्हणजे खरंच बाबाच करून देतात. मी काहीच करत नाहीये. म्हणजे बाबांची पोथी मी वाचलेली पहिली पोथी आयुष्यातली. आणि जे काही आहे म्हणजे सगळ्यात मोठा अनुभव जो माझा आहे तो मी सांगेन इथे, की मी आतापर्यंत म्हणजे कॉलेजमध्ये असल्यापासून आयुष्यात खूप वेगवेगळ्या गोष्टी केल्या, बरेच उद्योग व्यवसाय, बरंच काय केलं. खूप अनुभव मिळाले, खूप शिकायला मिळालं, पण फायनान्शियली कधी सक्सेसफुल नाही झाले. म्हणजे खूप काय अगदी जे म्हणाल ते केलं, सगळं हे आण ते आण, हे विक खूप बऱ्याच गोष्टी केल्या. पण 1 वर्षापूर्वी बाबांनी मला असा मार्ग दाखवला की जो माझ्या घरातच होता. 25 वर्ष माझ्या वडिलांनी जो व्यवसाय केला तोच व्यवसाय गेले, आता 1 वर्ष कंप्लीट झाला मला, तोच व्यवसाय मी गेल्या 1 वर्षापासून करते. आणि एफर्टलेसली, म्हणजे मला खरंच त्याच्यासाठी बाबांनीच मार्ग दाखवला. आणि मी आता म्हणजे मी इतक्या सहजतेने ते सगळं होतंय की मला खरंच काही करावं लागत नाही. आणि त्याच्यात जे यश मिळतंय, 1 वर्षात जे यश मिळालं ते खरंच म्हणजे बाबांचीच कृपा आहे असं मी म्हणेन. असे अनेक अनुभव आहेत की तो बोललं तरी कमीच पडेल. तर बाबांनी त्यांचा आशीर्वाद असाच ठेवावा आमच्या पाठीशी. थँक्यू. घर म्हणजे हो, नवीन घरात आम्ही म्हणजे आम्हाला बाबांनी स्वीकाराचा जे काही होकार आला तो आम्ही नवीन घरात जस्ट राहायला जाऊन 10 दिवस झालेले, आणि बस बाबा आले घरात आणि लगेच पादुका आले. आणि म्हणजे खरंच वेगळंच आहे ते सगळं, मला शब्दात नाही सांगता येणार. आणि खरंच मी माझ्याकडेच बघते ना ते तेव्हा मला आश्चर्य वाटतं की आपणच हे सगळं करतोय का, पण बाबाच करून घेत आहेत. परत एकदा आपण काहीच करत नाही. आणि काकी म्हणायला कसं की सरेंडर केलंय, बाबा योग्य तोच मार्ग दाखवतील. प्रत्येक असाही अनुभव आला की प्रत्येक वेळेला तो मार्ग सुखकारक असेलच असं नाही, पण तो नक्कीच हितकारक असेल असेही अनुभव आले की जे आपल्यासाठी योग्य आहे तेच बाबा करतात. त्या क्षणाला त्रास होतो, पण बाबाच त्याच्यातनं पुढे जायचा मार्ग दाखवतात. मी रुपाली, मंगेशची बहीण. मी मला अनुभव सांगायचा म्हणजे आम्हाला तर येतातच, पण माझ्या मुलाचा स्पेशली अनुभव सांगितला. 2 वर्षापूर्वी झालं त्याचं ग्रॅज्युएशन झालं, PG झालं आणि पहिला जॉब त्याला चालू झाला. आणि तो जॉब असा चालू झाला त्याने दिल्लीला चालू झाला. आणि आमच्या पर्सनल आयुष्यात दिल्लीविषयीच्या आमच्या आठवणी फारशा चांगल्या नव्हत्या. त्यामुळे त्याचं जरा थोडंसं धडधडत होतं की काय करायचं, हा जॉब घ्यायचा की नाही, पहिलाच जॉब आहे, एकदम तिकडे जायचं, अनुभव आधीचे चांगले नाही, काय करायचं. कीर्तीला फोन केला यश, कारण काय झालं संकट खूप आली आयुष्यात, पण गुरूंच्या साथीने त्या संकटाची धार बोबथट होते. तसं आमच्या आयुष्यात झालं ते की ती संकट टाळू शकत नाही, कोणीच नाही, कोणालाच नाही, ती येतच राहतात, अडचणी येत राहतात. पण त्याची धार बोबथट होणं जे महत्त्वाचं होतं ते बाबांच्या आयुष्यात येण्याने आम्हाला खूप जाणवलं दोघांना. इथे कीर्तीला फोन केला, कीर्ती पण मनातनं आधी चरकली, दिल्ली थांब बघू आपण म्हणून. तिने 1-2 दिवसात लगेच परत यशला फोन केला आणि यशला सांगितलं नाही, बाबांनी सांगितलं तू पुढे जा, तुझा सगळा उत्कर्ष तिथेच आहे.
तू पुढे जा, तुला मागे वळून बघायला लागणार नाही. गेला तो, पुढे गेला तिथे 2 महिने तो राहिला. नंतर मी शिफ्ट झाले, आम्ही दोघेही तिथे राहायला लागलो. जॉब चांगला होता, छान रमला होता. आणि अचानक एक नवीन त्याला बॉस आली. आणि ती बॉस आली आणि सुरुवातीला चांगलं होतं, एकदम व्यवस्थित चाललं होतं. आणि नंतर एकदम काय डोकं असं फिरल्यासारखं खूप बॉदरिंग व्हायला लागलं. खूप असं म्हणजे मेंटल खूप त्रास व्हायला लागला त्याचा. आणि अशा याला आला तो 4-6 महिन्यात नुकतं नवीन जॉब जॉईन केलेला. पहिला जॉब मी सोडू की काय जॉब, मला शक्य नाही आहे पुढे रेटणं. बरं दिल्लीसारख्या नवीन शहरात शिफ्ट झालेलो, पुढे काय अचानक आपल्याला माहिती जॉब असे तर 8-15 दिवसात मिळत नाही. काय करायचं तरी परत फोन केला की असं आहे. बाबांना सांगितलं की मला खूप त्रास होतोय, काय करायचं. तिने एक उपाय सांगितला. विश्वास नाही बसणार, पण तो उपाय करायला लागला. म्हणजे या गोष्टीला झालं 1.5 महिना गेला होता की बॉस आल्यानंतर हे सगळं मध्ये व्हायला. आणि झालं की तो उपाय करायला लागल्यानंतर 4 ते 5 दिवसात त्या बाईने रिझाईन केले. आणि त्याची मार्ग इतका सुकर झाला की आज तो दुसरा जॉब त्यांनी घेतलाय, पण तरीही त्याला हे पहिला जॉबवाले सोडत नाहीये आणि त्याच्याकडनं फ्रीलान्सिंग तेही करून घेत आहे. तिथं त्याच जॉबमध्ये तो एवढा व्यवस्थित असेल. दुसरं म्हणजे आज त्याला वडील नाहीये, पण बाबांनी त्याच्या कीर्तीने तर बाबांनी निरोप दिलेला आहे की तू कधीही यश असं समजू नकोस की तुझ्या डोक्यावर वडिलांचं छत्र नाहीये. माझा हात कायम तुझ्या डोक्यावर असेल आणि आम्हाला आयुष्यात काहीही नकोय, तो हात फक्त पाहिजे. 10वीत का 12वीत असताना सडनली ॲक्सिडेंटमध्ये गेले. खूप लहान होता त्या एजमध्ये, तेही लहान होते, त्यांचंही वय खूप लहान होतं, यशही खूप लहान होता. आणि तो प्रचंड हुशार आहे मुलगा. म्हणजे BAला त्या मुलाला 80 आणि 82% मिळणं सोपं नाही आहे. प्रचंड हुशार मुलाला म्हणजे UPSC ICSE करायचं होतं. तो मुलगा आज चांगल्या पोझिशनला आहे. त्यांनी पॉलिटिकल घेऊन सगळं त्याचं फील्ड त्यांनी खूप छान केलेलं आहे. पण आणि तो जो ॲक्सिडेंट त्याच्या वडिलांचा झाला होता तो दिल्लीमध्ये झाला होता. ऑफिसच्या कामासाठी ते दिल्लीला गेलेले असताना घरी यायला निघालेले मुलासाठी छोले भटुरे घेऊन. लिफ्ट कोणीतरी दिली, ते खड्ड्यात पडले आणि तिथून सगळं ते नष्टचर्य खरं तर सुरू झालं. पण ज्यावेळेला ह्याला दिल्लीला जॉब आला तर मला कसं झालं की ह्याने नको जायला दिल्लीला, की आपलं एक मन कच्चं असतं ना. म्हणजे मी कसं तरी झालं मला, पण बाबा म्हणते त्याला बिंदास पाठव. म्हणजे बाबांना आपल्याला लढायला शिकवतात किंवा पळायला शिकवत नाहीत परिस्थितीतनं. आणि दुसरी गोष्ट बाबांनी सांगितलं, त्याच्या मनात असे विचार चालायचे की मला वडील नाही आहे. एक कुठेतरी प्रत्येक मुलाला वाटतं ना वडिलांचा एक आधार असतो. तर ती जी काही चलबिचल होती तर ती चलबिचल बाबांनी इथे सांगितली. बाबा म्हणाले त्याला सांग, कधीही मनात असा विचार आणू नकोस की तुला वडील नाही, तुझा बाप मी आहे, मला बाप मान. आणि आज जे काही त्याचा ते सांभाळ करतायत तिकडे आणि जे काही त्याची प्रगती आहे, तर नो डाऊट दिलेला शब्द बाबा पाळतातच. फक्त आपण म्हणू ना की तो विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि त्या मुलांनी पूर्ण म्हणजे तो सरेंडर आहे बाबांना, आज काही असं तरी. आणि मी असं म्हणजे मला असं कुठेतरी वाटतं की खूप देवदेव करणं किंवा खूप पोथ्या पुराणं करणं किंवा खूप जपजाप करणं म्हणजे देव करणं नाही. तुम्ही मनाने स्वच्छ असलं तरी देव तुमच्याजवळ आहे असं मला वाटतं. तर त्याच्यात मला एकदम छोटा रोल होता. 6-7 वाक्यांचं 6-7 वाक्यच होती मला. आणि मला मागच्या वर्षी पण 6-7 वाक्यच होती. तेव्हा तेव्हापासून असं वाटायचं की मला बक्षीस मिळायला पाहिजे, पण तेव्हा मिळालं नव्हतं. सारखं आयला जाऊन बोलायचं होतं मला बक्षीस पाहिजे. बोल ना पुढचं बाबांना आपण हां, तर मी नंतर बाबांना सांगायला लागलो दररोज की मला बक्षीस जात आहे. आणि आता श्रीकला संस्कार नॅटची कॉम्पिटिशन होती डोंबिवलीला, तर तिथे मला बेस्ट ॲक्टरचं प्राईज मिळालं. तेव्हा त्याचं असं खूप होतं आणि मी त्याला असं समजावलं होतं की अरे यशवी हे 6-7 डायलॉग आहे, तुला काही मेन रोल नाही आहे. त्यांचा मेन रोल असतो ना तेव्हा त्यांना म्हटलं बेस्ट ॲक्टरचं अवॉर्ड मिळतं. तर त्याचं होतं असं काही नाही आहे, माझी भले 4-5च वाक्य आहेत, पण ती जर मी मनापासून म्हटली तर मग त्याची मी म्हटलं आपण प्रॅक्टिस करूया. मग आम्ही खूप प्रॅक्टिस केली आणि मग तो जरा हिरमुसला होता, तरी नाही मिळालं तर म्हटलं आता आपण बाबांना प्रार्थना करू. तू प्रॅक्टिस केली आहेस ना, मग बाबा त्याला यश देतील. आणि तेव्हा तो बाबांपाशी बसला, बाबांना त्यांनी खूप मनापासून प्रार्थना केली. आणि खरं सांगू माझाही अजिबात विश्वास नव्हता की
खरंच त्याला दुसऱ्या दिवशीच्या कॉम्पिटिशनमध्ये बेस्ट ॲक्टरचं त्या 4-6 डायलॉगसाठी मिळालेलं होतं आणि तो लगेच बाबांपाशी ते सर्टिफिकेट जाऊन घेऊन वगैरे नमस्कार. मी म्हणजे माझ्या बाबांना भेटण्याबद्दलच्या ह्याच्यावर एक ब्लॉग मध्ये लिहिलं होतं. कारण खूप वर्ष म्हणजे गौरव आणि मुग्धा या 2 व्यक्ती अशा आहेत की त्यांनी माझा असा तो कोलाहल पाहिला आहे. म्हणजे कैक वर्ष अशी ना ते एक म्हणतो ना आपण घुसळण होते आतमध्ये आणि असं ते एक काळ असा होता की पर्पज काय आहे, आपण का जन्माला आलोय आणि ते असं पछाडलेलं की मला कळलंच पाहिजे आणि मग काही कोणीतरी करू पाहिजेत आणि आपल्याला खूप म्हणजे तो असं कनेक्ट जाणवला पाहिजे. पण मग तो कुठे भेटतील काय आणि हे इतकं ती घुसळण म्हणजे असं इतकं अति म्हणजे कधीही आम्ही भेटलो ना की गौरवकडे असंच विषय व्हायचे. मुद्दा गौरव एकेकाळ एक अशी फेज आली होती की ज्याच्यामध्ये त्यांना असं झालं की त्या दोघांनी पण मला सांगितलं की ते तुझं जरा अतिच होत आहे आता बाज. कारण मला स्पेसिफिकली गौरवचं एक वाक्य आठवतं तेव्हा तो म्हणला होता, तुला कसं कळेल की हे आहे तुझ्यासाठी काय, असं म्हणजे टीम अशी घंटी वाजणार आतमध्ये का कोणीतरी येऊन तुझ्या कानात सांगणार आहे, असं काही नाही. त्या फ्लोमध्ये राहणं आणि जे आपल्या परीने उत्तम ते करणं. सो मुद्दा म्हणाली तसं ॲक्च्युली म्हणजे बाबा आहे, बाबांची कनेक्ट गौरवचा जेव्हापासून सुरुवात झाली, क्षितिजाचा गौरवचा तेव्हापासूनच तर माहिती आहे एवढं म्हणजे क्लिनिकमध्ये फोटो आहे आणि गौरव क्षितिजाचा गुरु असं म्हणूनचा तो कनेक्ट होता. आणि ती इतकं म्हणजे जे काही काळ जसं मुद्दा म्हणाली तसं की मे बी 2008-9 पासून बाबांबद्दल माहिती आहे आणि ती त्याच्यानंतरचा काळ 12 पासून ते 18, 19, 20 पर्यंत ती घुसळण. पण कधी मला असं मनात आलं नाही की आपण इथे आहोत आणि ते काय योजलेलं असतं म्हणा किंवा काय ते 12 वर्षात आणि याच्यातला इंटरेस्टिंग भाग असा आहे की दोंदे काकी म्हणाल्या तसं की हे काय कनेक्ट असे खूप पूर्वीपासूनचे असतात. कारण उन्मेषने त्याचा अनुभव मागच्या वेळेला सांगितला होता पण म्हणजे आता परत त्यांनी रिपीट नाही केला. पण त्याला 2012 साली स्वप्न पडलं होतं ज्या वेळेला त्याला त्याच्यात बाबा दिसले होते आणि तेव्हा त्याच्याबरोबर मी होतो आणि तेव्हा बाबांनी सांगितलं होतं की ह्या मेडीबरोबर तू आलायस ना तर तुला मी माझ्या कंपनीत ठेवून घेतो. हे स्वप्नात आणि तरुणपणचे म्हणजे ते तिकडे अंबरनाथच्या त्याच्यानंतर हा जाऊन आला आणि तिकडे अंबरनाथला बाबांचा एक जुना फोटो जो आहे की अरे इथं म्हणजे तेच आहे. सो तेव्हापासून म्हणजे माझ्या बाबतीतला पण कुठेतरी तो कनेक्ट तो ऑलरेडी होता. पण तो एक आपण म्हणतो ना की एक काळ येणं आणि आपलं ते भोग संपणं आणि ते येणं जे आहे आता 3रं वर्ष. त्यामुळे 2 वर्षांपूर्वीचा मी म्हटलं मी विचारलं म्हणजे हेही मला ते इतकं संकोच किंवा चालेल का मी असं मी शिष्य म्हणून हे ऍक्च्युली विचारलं म्हणजे एकदम बाय इज्जत विचारलं. आणि मी प्रश्न मग मी क्षितिजाला सांगायचो की तू विचार नाही म्हणजे आता तुझा एवढा कनेक्ट आहे तू डायरेक्ट विचार ना. आणि असं 3 वेळा वगैरे झालं आणि त्याच्यानंतर क्षितिजाने मला सांगितलं की त्याला असा निरोप दिला तुला स्वतः ये इकडे आणि प्रार्थना कर. आणि तेव्हा त्याच्यानंतर पहिल्यांदा आम्ही इकडे आलो आणि त्याच्यानंतर पूर्ण म्हणजे पहिल्या वेळेला जेव्हा येऊन गेलो त्यावेळेला असा इतका कनेक्ट आम्ही सहज जसे काही मंडळी आज पण आली असतील की पहिल्यांदा आलो आपण अशा याने येऊन गेलो. आणि मुद्दाने जे सांगितलं ना त्यावेळेचं ते पोथीचं म्हणजे ते कुठे ना कुठेतरी असं मलाही असं वाटलं की म्हणजे मी फोटो पण नव्हतो घेऊन गेलो बरं का घरी बाबांचा तेव्हा. कारण मला ते असं वाटलं की ठीक आहे ना आपण आत्ताच आलोय ना आपण बघूयात म्हणजे अनुमती आहे का हे एक माझं जाम की बाबा घेऊन जायचं आपले बाबा आपल्याला स्वीकारतील का काय माहिती मुलगीच होतं. आणि मुद्दा म्हणाली आपण पोथी घेऊया आणि आपण सुरू करूया ना असं म्हणून मी म्हटलं की थांब ना आपण नंतर विचारू आज खूप गर्दी आहे. आणि मुद्दा थांबली आणि त्या दिवशी संभाऊ म्हणजे दोंदे काकेंनी कडे तिने विचारलं की आम्हाला पण पोथी मिळेल का. आणि तेव्हाचा अनुभव पण इतका तो असं बाबांनी दाखवलेला एक विलक्षण हे होता की त्यांनी त्या दिवशी 2 पोथ्या पुजल्या होत्या. एक ती ठेवली होती आणि दुसरी त्याच्यानंतर मुग्धाने मागितल्यावर ती मुग्धाला त्यांनी दिली. तेव्हा त्यांनी सांगितलं की मला पण कळलं नाही की मी 2 का पुजल्या होत्या पण ती त्यावेळेला देण्यात आली. आणि मग तेव्हापासूनच जे सुरू झालं की म्हणजे हे आपण
म्हणजे कुठेतरी कनेक्टेड आहोतच आणि बाबा आपलेच आहेत. आणि आज म्हणजे वेगळा अनुभव म्हणून काय सांगू, म्हणून मी म्हटलं की काय सांगू वेगळा अनुभव, असं काही नाहीच उल्लेख करण्यासारखा, पण ते इतकं काय मुरलेलं आहे. म्हणजे आपलं आयुष्याचाच भाग असलेले आणि रोज म्हणजे आज आमच्या घरात गेल्या गेल्या समोर बाबा आहेत आणि इतकं मस्त म्हणजे पादुका घरी येऊन गेल्यानंतर बाबांचा वास तिथे आहे हे इतकं आम्हाला जाणवतं. म्हणजे तो आशीर्वाद आहे. आणि प्रत्येक जण घरी आल्यानंतर हे म्हणतंच की अरे काहीतरी वेगळं छान छान जाणवतंय. इतकं ते सतत सो ही सगळी मंडळी जे म्हणतात ना ते मला आता कळतंय की ते सतत बरोबर असणं म्हणजे काय, तर ते पार्ट ऑफ लाईफ असं आपण बोलूया. ते जास्त महत्त्वाचं. एक गोष्ट सांगायची राहिली, रोहन म्हणाला तसं की कसे कनेक्ट असतात ना सांगता येत नाही. म्हणजे इथे येईपर्यंत काहीच माहिती नव्हतं की इथे जानकी यांचं स्थान आहे. माझी आजी बिलीपुऱ्याची आहे. माझी आजी ही प्रत्यक्ष जानकी यांच्या सहवासात राहिलेली आहे. म्हणजे खरंच म्हणजे काही माहिती नव्हतं, पण कसं आपलं कनेक्शन लागतं ना ते म्हणजे खेळल्यापर्यंत त्याची प्रचिती आहे. बाबांच्या कृपा आशीर्वादानेच 2018ला पहिली नोकरी लागली. त्या नोकरीत चांगलं काम करणं, नंतर त्या नोकरीत टिकणं हे पण बाबांच्या आशीर्वादामुळे झालं. त्यानंतर त्यांच्या परवानगीनेच दुसरी नोकरी सर्च करून चांगल्या MNCमध्ये जॉब मिळाला. त्याच्यात पण चांगली सुरुवात झाली. मध्ये थोडंसं एक काय म्हणतो आपण बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन असतं कुठल्याही कंपनीचं, तर त्याच्यात थोडंसं रेड आलं होतं. पण त्याच्यातनं पण बाबांनी मला सुटून बाहेर काढलं. आणि मेन पार्ट असा होता की त्यांनी मला कोणाकडेही हात पसरायला लावले नाही की तू ह्याच्याकडे जा, ह्याला म्हणजे हिला सांग की माझं ग्रीन करून द्या. ग्रीन म्हणजे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन ग्रीन आणि रेड असतं, तर ते ग्रीन होणं म्हणजे की तुम्ही त्या ह्याच्यातनं बाहेर पडला, तर ग्रीन करून द्या असं. बाबांनी तेव्हा फक्त एकच सांगितलं की तू काळजी करू नकोस, सगळी काळजी माझ्यावर सोडून दे. त्यानंतर एक दिवस असा आला की मला ते म्हणजे माझ्या मॅनेजरने सांगितलं की तुझं ग्रीन झालं आणि तू याच प्रोजेक्टला आहे. आणि या सगळ्यानंतर अजून खूप जास्त विश्वास वाटला बाबांचा. खूप जवळ गेल्यासारखं वाटलं की बाबांनी सांगितलं की म्हणजे कुठेही कोणाचे हातपाय पसरायची गरज नाही कोणाकडे, बाबा देतात ते भरपूर आहे. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर गाडीचा विषय मग म्हटलं आता गाडी घ्यायची बाबा, तर त्याच्यात पण हो नाही चाललं होतं. आणि मग गाडी बुक वगैरे केली. खूप जास्त महिन्याची वेटिंग होती. पण अचानक एकदम फोन आला की तुमची गाडी आलेली आहे, तुम्ही घेऊन जा. तेही अगदी 30 दिवसात होतं. हे पण असे छोटे खूप असे अनुभव आहेत की बाबांना म्हणजे तिथेही असं काय मला सांगायला लागलं नाही त्या लवकर असं करा. त्याच्यातही बाबांचीच कृपा आशीर्वाद खूप आहेत. नंतर अशा छोट्या मोठ्या गोष्टी. आणि आत्ता जो मला मोठा अनुभव आला तो म्हणजे की कंपनीमध्ये प्रत्येक वर्षाला एक अप्रेझल असतं एप्रिल महिन्यात, तर त्याचं लेटर जे असतं ते तुम्हाला मार्चच्या एंडला येतं, 29-30 तारखेला येतं. तर असं एक म्हणजे अप्रेझलचं प्रत्येक मार्च एंडला लेटर येतं की बऱ्याच जणांचं 29 तारखेला आलं. म्हटलं चला आपलं आज नाही आलं, 29 नाही आलं, 30ला येईल. 30ला पण लेटर नाही आलं. जाऊ दे आता कधी काय माहिती. मी टेन्शनमध्ये आलो, म्हटलं यावेळेस मिळते का नाही अप्रेझल म्हटलं. आणि 31 तारखेला लेटर आलं आणि मी आपल्या एकदम अशा छोट्या मोठ्या अपेक्षा होत्या की बाबा एवढं तरी द्या, एवढं मिळायला पाहिजे बाबा. लेटर 31 तारखेला आलं. आणि ज्यावेळेस मी ते लेटर उघडलं पहिले जाऊन बाबांच्या इथे ठेवलं मी. आणि ते म्हणजे असं होतं की मला म्हणजे एक्सपेक्टेड पण नव्हतं की मला प्रमोशन झालेलं. आणि सांगायचं म्हणजे या 2-2.5 वर्षाच्या स्पॅनमध्ये माझे 2 प्रमोशन झाले, जे की मला एक्सपेक्टेड पण नव्हते. MNCमध्ये राहून 2.5 वर्षात 2 प्रमोशन होणं, तर ही पण माझ्यासाठी खूप मोठी म्हणजे गोष्ट होती. आणि हे असंच आहे प्रत्येक कार्यात आता बाबांचा आशीर्वाद पाहिजे. आणि असंच सगळं व्यवस्थित बाबांच्या कृपेने चालतंय आणि प्रत्येक कार्यात यश मिळो हीच बाबांकडे प्रार्थना आहे. आणि बाबांनी सगळ्यातनं सुखरूपपणे आजपर्यंत बाहेर काढले. बरेच काही गोष्टी झाल्या होत्या, तर ग्रेट म्हणजे खूप थँकफुल आहे त्यांना आतापर्यंत. आणि थँक्यू. स्वामी तारतात आणि स्वामी बाहेरही करतात सगळं संकटात. खरोखर काढलं जवळजवळ 6 ते 8 वेळावरती हात लावून मी करतात. तेव्हा असं वाटायचं की आता मी खरंच राहणार नाही.
डॉक्टरही सांगायचे की सगळ्यांना बोलवून घ्या, त्यांचं काही खरं नाही. पण आज इथं आल्या क्षण असं जाणवलं की माझा मुलगा इथं आहे. आज त्यांनी मला तारलं की यांची माझी गाठ पडायची होती आणि तुम्हाला भेट करायची होती. आल्यापासून डोळ्यातनं पाणीच कळत नाही. एवढंच आता मी किती वर्षांपासून येतोय मलाच आठवत नाही. पहिल्या उत्सवापासून पहिल्या उत्सवापासून बरोबर. स्थान पण झालं नव्हतं तेव्हापासून. हो बाबांची मूर्ती सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आली होती ह्याच्या त्याच्या गाडीत. गाडीतनं आली. हो प्राऊड ऑफ दॅट. आम्ही त्यांचा पहिला ड्रायव्हर होतो पुण्यातला. पुण्यातला. पण अनुभव बरेचसे आलेले आहेत आणि त्या अनुभवामधून मला बाबा काय आहेत, काय कळलं आहे ते मला सांगावं असं वाटतं बेसिकली. आणि त्याच्या जोडीने एखादा अनुभव कदाचित बोलेल. मी असं मला वाचनाची आवड आणि मी कुठेतरी काहीतरी वाचतो, एखादं वाक्य माझ्या डोक्यात फिट होऊन बसतं किंवा एखादं कॅरेक्टर किंवा एखादी कन्सेप्ट जल्ली फिट होऊन जाते. तर मी कुठेतरी वाचलेलं की तुमचा गुरु हा तुमच्यासोबत नेहमी असतो, तुम्हाला माहीत असो अथवा नसो, आणि योग्य वेळ ते त्यावेळेला तो तुम्हाला कळतो. ही एक गोष्ट माझ्या डोक्यात फिट होती. दुसरा म्हणजे मी एक बिंदू सरोवर नावाचं पुस्तक वाचलं, कोणी वाचलं आहे राजेंद्र खेर यांचं. तर त्याच्यामध्ये एक असंच आध्यात्मिक कॅरेक्टर आहे, साधू बाबा टाईपच, आणि ते त्यांची शक्ती, आंतरिक शक्ती वापरून त्यांचे विचार तुमच्या मनात उमटवायचे आणि तुम्हाला एखादी गोष्ट सुचवायचे, सांगायचे, करायला लावायचे. हे एक माझ्या डोक्यात फील होतं. आणि मी जेव्हा बाबांचा करायला लागलो त्यावेळेला मी त्यावेळेला रिसेंटली ते पुस्तक वाचलेलं होतं आणि आय वॉज लाईक की अरे असं जर काही खरोखर घडलं आपल्याबद्दल तर काय. आणि मी हळूहळू बाबांची साधना करायला लागलो वगैरे आणि लिटरली मला तशा टाईपचे अनुभव यायला लागले. म्हणजे मी बऱ्याचदा असं व्हायचं की मी काहीतरी मेडिटेशन करायला बसतो आहे, एखादा प्रश्न मी त्यांना काहीतरी विचारलेला असेल किंवा कुठली गोष्ट सांगितलेली असेल आणि त्यावर उत्तर आपसूक मनामध्ये उमटायला लागायचं. आणि हे कळायचं की हे माझे विचार नाही आहेत, हे माझ्या मनात नाही आहे, कारण ती वाक्यरचना, ते बोलणं, शब्द हे पूर्णपणे वेगळ्या पद्धतीचे, वेगळ्या रचनेचे असतात. आणि मग मला हळूहळू रिअलाईज व्हायला लागलं की बहुतेक दिस बाबा हे ते उत्तर देतात याच्यामध्ये. आणि मग मी त्या गोष्टींकडे जास्ती लक्ष द्यायला लागलो. मग तिकडे जास्ती प्रकर्षाने लक्ष द्यायचं, बघायचं की काय म्हणतात, काय बोलत आहेत. आणि मग त्या अनुभवांमधून मला काय काय कळायला लागले बाबा ते मी आता सांगणार. पहिली गोष्ट अशी आहे की बाबा तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिकरित्या बदल घडवून आणू शकतात, पण ते चमत्कार करत नाहीत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जर चमत्काराची अपेक्षा ठेवून इकडे आला असलात तर कदाचित तुमचा अपेक्षा भंग होण्याचे चान्सेस भरपूर आहेत. आणि मी चान्सेस म्हणतोय कारण इट इज ॲट हिज डिस्क्रिप्शन, करायचा का नाही करायचा तर त्यांचा निर्णय. बरोबर आहे. म्हणजे एक छोटासा अनुभव सांगतो. आम्हाला काही कामासाठी जेव्हा आपण हळदीचं पान शोधून आणायला सांगितलं होतं काहीतरी करण्यासाठी, आणि तो सीझन अत्यंत ऑफ सीझन होता. हळदीची लागवड काढून झालेली होती, हळकुंड बनवून वगैरे झालेली होती आणि कुठेच हळदीचं वाण मिळणार होतं कारण रोपं नसतं. आणि मी आणि माझी आई आम्ही मार्केट यार्ड अख्खं पालतं घातलं, मंडई पालती घातली, सगळ्यांनी आम्हाला वेड्यात काढलं. अरे या सीझनला हळदीचा तुम्हाला प्लांट मिळणारच नाही आहे कुठे. आणि कुठेतरी मंडईत चौकशी करताना आम्हाला कळलं की वैकुंठ स्मशानभूमीच्या जवळ निवारा वृद्धाश्रम आहे, त्यांच्याकडे लागवड असते जनरली हळदीची, तुम्ही तिकडे बघा चौकशी करून. तिकडे गेलो, चौकशी केली, ते म्हणे नाही आमचं झालेलं आहे, रोपं काढून झालेली आहे आमची वगैरे. आणि आम्ही असंच नाराज होऊन निघालो आणि रस्ता चालत येता येता आईचं असं लक्ष गेलं एका पानाकडे, सिंगल पान असं हळद घालतं आहे. आणि आईचं लक्ष गेलं आणि आईने त्यांना विचारलं की हे कसलं रोप आहे. अरे हे हळदीचंच आहे, घेऊन जा तुम्ही ते. म्हणजे आम्ही होप सोडलेल्या होत्या की नाही मिळणार आहे आता, काहीतरी गडबड होणार. त्यावेळेला आम्हाला ते पाणी मिळालं. मानायचं तर याला चमत्कार म्हणा नका म्हणा तुमचा. पण हां, दुसरी गोष्ट मला ही कळली आहे की बाबा गीतभाषी आहेत आणि कडक पण. गीतभाषी का म्हणतोय कारण जसं मी म्हटलं की ते डोक्यात विचार उमटायचे, त्याच्यात जी पद्धतीने ते बोललं जातं अत्यंत मोजक्या शब्दात, अत्यंत माफक शब्दांमध्ये ते तुम्हाला काहीतरी सांगणार.
म्हणजे तुम्ही काहीतरी तुम्ही भले 4 वाक्यांचा एक प्रश्न विचारा आणि मग ते उत्तर देतील होय. हे असलंच काहीतरी एवढंच. मग तुमचं तुम्ही बघायला काय लागायचं आहे काय नाही. आणि कडक अशासाठी म्हणजे शिस्तप्रिय, कडक म्हणजे शिस्तप्रिय. हे अशाच एका विचारांमध्ये माझं असंही झालेलं आहे, मी काहीतरी प्रश्न मांडून बसलोय माझ्या कामाबद्दल किंवा काहीतरी विचारतोय बाबांना आणि मला अक्षरशः डोक्यात असे विचार उमटलेत दत्तावणीच्या शब्दात, सगळ्याच गोष्टी गुरुवर सोडायच्या नसतात, काही स्वतःच्या म्हणून करायच्या असतात. अक्षरशः या टोनमध्ये यायच्या. आपण असं स्वतः थोडी ओरडतो नाही काय. तिसरी गोष्ट जी मला कळली आहे की तुम्ही काही म्हणा पण भक्तांची अत्यंत काळजी घेणारी असते. आपण असं कनवळून असतो आणि तिथे मी एक अनुभव सांगणार आहे आणि तो अनुभव माझ्या स्वतःबद्दलचा नाही आहे, तो कीर्ती काकींबद्दलचा आहे. एके दिवशी अचानक असंच मेडिटेशन करताना मला साईबाबांच्या पोथीचं पारायण करण्याची इच्छा झाली. तोपर्यंत मी कधी साईबाबांच्या पोथीचं पारायण बहुतेक केलेलं नसावं, पण मला तरी स्मरणात नाही. पण इच्छा झाली, पण मला पहिल्यापासून ही भावना आहे की हे पारायण तू स्वतःसाठी नाही करत, ते तू तिच्यासाठी करतो. ती कोण हे मला आन्सर नाही माहिती. माझं नाव कधीच त्या अनुभवामध्ये नाव कधीच उच्चारलं गेलेलं नाही. मी कीर्ती काकींना पण विचारलं की काकी मला असं इंट्युएशन येते आणि मला असं वाटतं की ते तुमच्यासाठी आहे. त्या म्हटलं की काय माहिती नाही, तुला वाटत असेल, इच्छा होत असेल तर कर तू, पण असं काय हे नाही आहे म्हणून. काकीने उत्तर देण्याचं टाळलं, पण म्हटलं की तुला इच्छा होते तर कर तू. आम्ही घरी बाबांचा फोटो त्याच्यासमोर अशीच प्रार्थना केली. म्हटलं बाबा काय आहे ते तुम्ही सांगा मला, काय इच्छा होते त्या प्रकारात. तर मला अक्षरशः असंच डोक्यामध्ये विचार उमटलेले, तर काय म्हणजे त्या क्षणाला प्रश्न विचारल्या क्षणाला डोक्यात विचार उमटलेले की ती इतर वेळी सगळ्यांसाठी करत असते, आता तिच्यासाठी करण्याची वेळ. दर म्हणजे पूर्ण वाक्यामध्ये जेव्हा जेव्हा ती हा उल्लेख आलेला आहे तेव्हा तेवढ्याला माझ्या डोक्यात ती म्हणजे कीर्ती गुंडे हेच समीकरण माझ्या डोक्यात दरवेळेला आलेलं. आणि मी ते पारायण केलं आणि नंतर मग उलगडे झाले की ते काय होतं वगैरे. पण ते असं म्हणजे ज्यावेळेला बाबांना माहिती आहे, कीर्ती काकी बाबांचं किती आता सगळ्यांनाच माहिती होतं, आणि ज्यावेळेला त्यांना गरज पडली त्यावेळेला इतरांना इंट्युएशन देऊन ती गोष्ट करून घेणं, हे काळजी करणारा गुरु नसेल तर अजून कोण करेल सांगावं नाही सांगायचं. तर बस म्हणजे एवढंच सांगायचं होतं मला. या 3 गोष्टींवर मला बाबा बेसिकली कळलेले आहेत आणि त्यामुळे मी माझं तरी स्वतःच्या बाबतीत मी असं म्हणतो की मी चमत्कार शोधत बसत नाही. बाबा काहीतरी करतील, काहीतरी घडवून आणतील या आशेवर मी बसत नाही. बाबांचा वरद असं आपल्या मागे आहे ही भावना ठेवायची, हा विश्वास ठेवायचा आणि कार्य करत राहायचं. नसेल योग्य ते नाही होणार कम्प्लीट, आणि योग्य असेल तर ते झाल्याशिवाय राहणार नाही. या गोष्टीवर विश्वास करून त्यांचं काम करत राहणं, गुरुचा सेवक म्हणून त्यांनी सांगितलेल्या गोष्टी करत राहणं हे आपलं इथे कर्तव्य. एवढं मानून मी पुढे जात असतो. त्यांनी जे आत्ता सांगितलं की ह्याला जे बाबांनी इंट्युशन दिलं ते तो जो पिरियड होता माझा तो इतका भयंकर पिरियड होता की एक व्यक्ती माझ्याकडे इथे येत होती. इथे खूप माणसं येतात, आपण कोणाला नाकारू शकत नाही कारण येणाऱ्या बाबांच्या इच्छेने येते. ती व्यक्ती एका दुसऱ्या व्यक्तीच्याकडे जात होती. तिथून काहीतरी ब्लॅक मॅजिक हा प्रकार माझ्यावर केलेला होता. काय तर ते वर्ष मी पूर्ण झोपून काढलेलं होतं. म्हणजे माझ्याच्याने साधना होत नव्हती, माझ्याच्याने काहीच होत नव्हतं, म्हणजे पूर्ण एनर्जी नव्हती माझ्या अंगात. आणि त्यावेळेला बाबांनी नुपूरला माझ्यासाठी साई चरित्राचं पारायण करायला सांगितलेलं की ह्यातनं हिला बाहेर काढण्यासाठी, आणि पूर्ण दाखवलेलं होतं की काय केलंय तुझ्यावर. आणि जगाचे प्रश्न मी सोडत होते बाबांना प्रश्न विचारून, पण मला वर्षभरात असं वाटलं नाही की मी माझ्यासाठी प्रश्न विचारावा की मी आजारी का पडते झाली. तर तो इतका भयंकर प्रकार होता की ती करणारी बाई दाखवली, ते कोणामार्फत होतंय ते दाखवलंय, आणि काय केलं गेलं होतं इतकं भयंकर की मी त्यातनं उठूच शकले नसते. म्हणजे गच्छंतीच होती होते. पण मग त्या कारणासाठी आदल्या दिवशी नुपूरला बाबांनी सांगितलं की तू आईसाठी
साईचरित्राचं पारायण करायचं आहे. आणि त्याच वेळेला सेम टायमिंगला ह्याला सांगितलं की तू हिच्यासाठी, म्हणजे बाबांनी दोन्हीकडनं मला एनर्जी द्यायचा प्रयत्न केला. म्हणजे मगाशी मी जे म्हटलं ना की हे सगळे जे काही कनेक्शन आहेत जोडली गेलेली या पोरांशी, तर मी 2 मुलींची आई असं मला कधीच वाटत नाही. मी या सगळ्या मुलांची आई आहे, कारण ते सगळे माझ्या पाठीशी असेच इतके ठामपणे उभे असतात की माहीत नाही, जसं माझ्या मनातला विचार सुरेखाला कळतो किंवा मला दिसलेलं हिला दिसतं किंवा मला गरज असेल तर ह्याला कळतं. कुठेतरी काय म्हणतात बाबांनी एक असं कुठल्या तरी जन्माचे सगळे माझ्या जवळ आणून ठेवले की तू कर, पण तुझ्या मागे मी सगळे पिलर उभे केलेले, घाबरू नकोस. किती छान ना, म्हणजे खरंच आता असं वाटतं ना की हे संपूच नाही. म्हणजे आम्ही तर आता हे बसलो होतो की आम्हाला वेळ किती झाला आहे की जेवायचं तहान भूक सगळं विसरून फक्त बाबांना आपण सगळे होऊन जातो. आणि मग असं मुद्दा म्हणाले खूप छान होतं की आपल्यासाठी सुखकर काय आहे ह्यापेक्षा हितकर काय आहे हे बाबा आपल्याला नेहमी देत असतात. म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना, आपल्याला असं वाटतं की आपल्याला हे पाहिजे आणि बाबा आपल्याला देत नाही आहे. पण तेव्हा हे कळत नाही की खरंच ही गोष्ट आपल्यासाठी हितकर आहे का, हे आपल्याला पुढे जाऊन महत्त्वाची आहे का, त्याच्यातनं पुढे काय होणार आहे, पण ते सगळं जाणतात ना. त्यामुळे योग्य वेळ आली की ते आपल्याला योग्य गोष्टी देतच असतात. आणि जसं प्रभास आता म्हणाला की बाबा आपल्याला कळले म्हणजे काय. आता जे नवीन आहेत त्यांनी बाबांचे अनुभव ऐकले, प्रत्येकाला आलेल्या वेगवेगळ्या गोष्टी इथे सांगितल्या. बाबा नक्की काय आहेत आणि बाबांना आपल्याकडनं काय अपेक्षित आहे हे आता आपण थोडंसं ऐकूया. कारण आपण नेहमी बाबांकडे मागत असतो, पण अशा वेळेला आपल्यालाही आपल्या गुरूंना काहीतरी देणं लागतं. बाबांना नक्की काय अपेक्षित आहे, बाबा कशी साधना सांगतात, बाबांचे अनुभव येणं म्हणजे काय, हे आपण आता सुरेखाकडनं ऐकूया. की सुरेखाजीने आपलं पोटतीचा अनुवाद केलेला आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि तिच्याचकडनं आपण हे ऐकणं म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं आजच्या उत्सवातला हा सगळ्यात महत्त्वाचा संदेश असेल आपल्या सगळ्यांसाठी. त्यामुळे तिचं एकूण एक वाक्य आहे बाबांनी तिला दिलेलं, काय म्हणतात आपल्याला की एक बाबांना तुझ्याकडनं ते सगळ्यांना सांगायचं असेल असं मी म्हणते. कारण नक्कीच आम्ही कुठलीही गोष्ट बोलतो तेव्हा असं होतं की हे बघ आमचं नाही आहे, बाबा करून घेतात. आज जी काही बुद्धी होती ती बाबांमुळेच होते. त्यामुळे आज सुरेखाकडनं आपल्याला जे कळणार ते बाबांना आपल्या एकच मिनटं मी माफ करा फक्त आपण काकींना बोलायचं होतं, त्यामुळे मी थोडंसं आपण त्यांचा आधी ऐकूया आणि मग सुरेखाचं ऐकूया. आणि घर विकायचे पण 3-4 जण असं म्हणायचे येऊन गेलेले तुझ्या घरी यायला प्रॉपर रोड नाहीये. तर मी म्हटलं आता रोड तर माझ्या ज्याने शक्य होतं तेवढा मी केला, आता पुढे करणं मला शक्य नाही. पण गेले 15-20 दिवसात असं घडलं की दुसऱ्या कुठल्या तरी गावातला निधी एक मंजूर झालेला. तो काही म्हणजे मला त्यातलं काहीही कल्पना पण नव्हती. अनएक्सपेक्टेडली की आमच्याकडे एक येणारा मुलगा गावातला म्हणाला की का मॅडम दुसऱ्या गावात निधी मंजूर झालाय रस्त्याचा, पण तो निधी मी तुमच्याकडे फिरवतोय. आणि अक्षरशः आमच्याकडे येणारे इंटरनल रोड त्याने सगळे केले आणि कोणालाही त्यांच्या गेटपर्यंत रस्ता करून दिला नाही, फक्त मला माझ्या गेटपर्यंत रस्ता करून दिला. म्हणजे माझ्याकडे येण्याचं आत्तापर्यंत जे आम्ही चिखल तुडवत येत होतो, मी बाबांना म्हटलं बाबा हे धन्यवाद, म्हणजे अनएक्सपेक्टेडली. आणि मी कीर्तिताईंना फोन पण केला की असं असं घडलं आणि अनएक्सपेक्टेडली रस्ता आपल्या घरापर्यंत येतोय. आणि कालचं उदाहरण म्हणजे की झाडावरचे जाम सगळे काढून घेतले आणि मी डोंबिवलीहून गाडी करून आम्ही 9 जण येणार होतो. 2 गळले, परत 2 गळले, परत 2 गळले, असं करत करत गाडीच कॅन्सल झाली. गाडी डोंबिवलीहून आणायची तर कोणासाठी आणायची, कारण मी कर्जतला बसणार होते गाडीमध्ये आणि गाडीच कॅन्सल झाली. आता मी तर सगळं बोजवारा काढून बसले इकडे, 4-5 बॅग्स भरून सगळे जाम, याला वाट त्याला वाट त्याला वाट सगळं करून माझ्याकडे एवढं वजन उठलं. मी प्रगती एक्सप्रेसने एवढं सगळं घेऊन येणार कशी, अनेबल आहे. ओला बुक केली तर ओलाचं येत आहे की इकडे तुमच्याकडे सर्व्हिस नाही, माझ्याकडे उबर नाही, काय नाही. मग मी म्हटलं जाऊ दे, नो काहीतरी इन राईड म्हणून आहे ते बुक करायला घेतलं, डाउनलोड केलं, ते होईना. शेवटी उबर हे केलं. माझ्याकडे उबरचं ॲप नाही आहे, पण काय कसं कुणाच ठाऊक ते काहीतरी झालं घडलं. उबरवाल्यांचाच फोन आला की तुम्ही गाडी बुक केली आहे का, तुमचं कर्जत डेस्टिनेशन आहे, तुम्हाला आत्ता तुमचं पिकअप कर्जत दाखवत आहे, तुम्हाला तिकडे जायचं आहे का, दूध भाते नेत्रालय मानसीकडे आले ते काल म्हणून. तर मी म्हटलं हो, पण माझ्याकडनं होत नाही आहे. नाही म्हणे आमच्याकडे आली आहे तुमची रिक्वेस्ट, ड्रायव्हर येईल तुम्हाला घ्यायला. म्हणजे जे मी डोंबिवलीपासून गाडीने येणार होते बाय रोड, शेवटी अशी परिस्थिती आलेली की मला 6ची प्रगती एक्सप्रेस पकडून यायला लागणार होतं.
एका ड्रायव्हरने कॅन्सल केलं की तुमचं लोकेशन सापडत नाही, कुठेतरी जंगलात टाकत आहे. ते लोकेशन पण त्यांना सापडत नव्हतं की मी काय लोकेशन टाकते ते, कारण नेटवर्कमुळे. पण काय माहिती नाही, कल्याण देशमुख नावाचा ड्रायव्हरचा फोन आला की अहो मॅडम तुम्ही कुठे आहात, मला तुमचं लोकेशन सापडत नाहीये. मी त्याला म्हटलं एक काम कर, आधीच्या ड्रायव्हरने पण हेच मला सांगितलं, तू जिथे आहेस ना तिथे उभा राहा, मी रिक्षानी तुझ्याकडे येते. आणि मग माझ्याकडे रिक्षाही यायला तयार नाही, काम रस्त्याचं झाल्यामुळे. तरी पण कामवालीच्या 2 मुली पाठवल्या, रिक्षावाल्याला बोलवून आणलं. ते 7-8 बॅगेज लगेज आणि माझं बोचकं असं एका रिक्षात बसलो आम्ही. आणि मग त्या गाडीजवळ आम्ही गेलो. आणि मग मी बाय रोड म्हणजे मी बाबांना म्हटलं बाबा धन्यवाद, माझ्याकडे उबर नसताना सुद्धा उबरचा ड्रायव्हर कसा काय मला कॉन्टॅक्ट करतोय. ते त्यांच्याकडे रिक्वेस्ट कशी पोहोचली, कारण मला काहीच कळत नव्हतं मोबाईलवर. तुमच्या एवढं मला टेक्निकली काही समजत नाही, पण मी आपलं ते करत होते आणि ऑटोमॅटिकली उबर ड्रायव्हरचा फोनच आला. बाबांना म्हटलं बाबा माझा केवढा त्रास वाचवला. आणि अक्षरशः माझा जीव खालीवर होत होता की एवढं ओझं घेऊन मी येणार कशी. मग आता सगळ्यांना मी जाम वाटणार आहे त्याच्यासाठी मी आणले. यावेळी बाबांचं गुणसंकीर्तन करायचं आहे, तर अनुभव तर सगळे सांगते. मग मी यावेळेला असं ठरवलं की अनुभव कथन करण्यापेक्षा मला बाबा इतक्या वर्षांमध्ये काय समजले आहे ते आपण सगळ्यांसमोर व्यक्त करावं. आणि मग मी असं ठरवलं, पण ते कुठून सुरू करायचं आणि इतक्या गोष्टी येतात डोक्यामध्ये, त्या नीट कशा मांडायच्या हे कळत नव्हतं. आणि मग मी काय केलं, एके दिवशी मी आणि किती बोलत होतो आणि मला किती म्हणाल्या की सुरेखा यावेळेला तू काय बोलला रे बाबांबद्दल, गुणसंकीर्तन करायचं आहे आपल्याला बाबांचं. आणि किती सांगितलं काही माझ्या डोक्यात हे असे असे मुद्दे आहेत. ते म्हणाले खूप छान आहे, चित्रवून काढ आणि बोल याच्यावर. तर मग मी ना सकाळी 4 वाजल्यापासून ते झोपच आली आहे ते उतरवून काढलं. 8 वाजले असतील आणि ते ताईंना पाठवलं. ताई म्हणाले हेच बोलायचं. सो मी आता तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते, म्हणजे सांगते मला जे काही कळलं आहे बाबांबद्दल. मला नेहमी वाटतं माझे बाबा ना आधुनिक विचारांचे, माझ्या बाबांसारखे प्रोग्रेसिव्ह गुरु नाही आहेत, म्हणजे इतके छान वेगळ्या विचारांचे. फॉर एक्झाम्पल बाबांनी कधीही मला किंवा आपल्या कोणालाही कर्मकांडांमध्ये अडकवलं नाही. साधं उदाहरण म्हणजे आपण परदेशात जातो, खूप ठिकाणी भटकत असतो. मुख्यतः असे प्रश्न मलाच पडतात कारण मीच भटकते भरपूर आणि खूप ठिकाणी जात असतो. आणि असं होतं ना की काय खावं काय खाऊ नये, तर मग काय करायचं. कारण ना बऱ्याचदा असं होतं की आपण म्हणजे बऱ्याचशा मुलांच्या बाबतीत असं होतं की परदेशात गेलो आहे, मग संकष्टी असते, एखाद्या वेळेला महाशिवरात्र असते, एखाद्या दिवशी गुरुवार असतो, सोमवार असतो आणि मग समोर काहीतरी असं येतं की काय करू, खावं लागेल. मग अशा वेळेला असं वाटतं की मग बाबा काय करतील, बाबा काय म्हणतील, असे प्रश्न पडतात. आणि ह्याचं उत्तर बाबाच सांगतात. बाबा म्हणतात ना तुम्ही ह्याच्यात अडकू नका, तुम्हाला बाहेर गेल्यानंतर आपलं जीव जगवायचं आहे, बरोबर आहे. तर अशा वेळेला समोर जे येईल ते खावं असं ते म्हणतात. मग त्यासाठी म्हणजे काही येऊ दे समोर, तर त्याच्यासाठी ते असं म्हणत नाही की तुमचा धर्म बुडाला, ते म्हणतात ते खा. पण व्रतवैकल्य कधी करायची, ज्या वेळेला तुमच्याकडे त्याच्यासाठी योग्य साधनं अवेलेबल असतात पूर्णपणे, म्हणजे घरी करायची. पण तिथे नाही म्हणायचं की तेव्हा मी खाल्लं होतं आता खातो नाही जमणार, तेव्हा मला करावंच लागेल, तिकडे तुम्हाला एक्सक्यूज नाही. पण परदेशात गेल्यावर बाबा कधीही अट्टाहास करत नाही की तू असं वागू नकोस तसं वागू नकोस. नाही, त्यावेळेला म्हणजे सद्विवेक बुद्धीला पटेल असं वागावं, दॅट्स इट. आणि इतका सोपा धर्म कोणी सांगितलेला नाही. अँड दॅट्स वॉट आय फील की माय बाबा इज हायली प्रोग्रेसिव्ह. मग उपासांचं पण तसंच आहे. बाबा म्हणतात उपवास करा, उपास करू नका. म्हणजे काय होतं की अगदी जेव्हा बाबा होते देहरूपात, त्यावेळेला जेव्हा जेव्हा बाबांच्याकडे कोणी यायचं आणि सांगायचं की आज उपास केला आहे, तर बाबा किशोरी आईला सांगायचं चल आज भजी करू, आणि त्या माणसाला भजी करून खायला घालायचे आणि सांगायचे आतापासून हा उपास करायचा नाही.
तर बाबा उपास करायच्या अगेन्स्ट होते. तर बाबा काय म्हणायचे, सो बाबांचा उपास करायला विरोध होता, पण बाबा म्हणायचे उपवास करा. उपवास सारखा असं असतो. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे भगवंताच्या मनाने सहवासात राहणं. म्हणजे काय करायचं तर देवाच्या चांगल्या विचारांचं गुणसंकीर्तन करायचं, नामस्मरण करायचं. हे सगळं करण्याच्या फॉर बाबा आहे उपासाच्या वेळी. आता अजून एक गोष्ट की अलीकडे ना आपण बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशा टेक्निक्स शिकत असतो, बघत असतो. म्हणजे आता त्यांची नावं मला घ्यायची नाही आहेत आणि म्हणून ना बऱ्याचदा आपल्याला हे प्रश्न डोक्यात माझ्याही आले असतील कधीतरी, म्हणूनच मी ते इतक्या छान पद्धतीने मांडले असते. स्वतः माणूस स्वतःच्या अनुभवातून शिकतो. सो तर बाबा काय म्हणतात माहिती आहे की डोंट लुक फॉर मेनी टेक्निक्स. आता हे कशाबद्दल त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. डोंट लुक फॉर मेनी टेक्निक्स. सो फॉर एक्झाम्पल काय आहे की आपण खूप वेगळ्या वेगळ्या टेक्निक आपल्याला बाजारात अलीकडे उपलब्ध आहेत अध्यात्माच्या जवळ जाण्याची. सो बाबा काय म्हणतात माहिती का की ह्या अशा टेक्निक शोधत फिरू. अध्यात्म असं चालत नाही. तुमच्याकडे जे आहे त्याच्यावर फोकस राहा आणि एक लक्षात ठेवायचं की जे तुमच्यासाठी पुरेसं आहे ते जेव्हा सद्गुरू तुमच्याजवळ असतात तेव्हा त्यांना कळतं की तुम्हाला काय हवं आणि ते तुम्हाला ते नक्की देतात. त्यामुळे तुम्ही जर खूप जास्त टेक्नॉलॉजी टेक्निक शोधत फिरत असाल तर ते एक प्रकारचं विंडो शॉपिंग आहे. म्हणजे विंडो शॉपिंगमध्ये कसं असतं की आपण मॉलमध्ये जातो, आपण इकडे तिकडे गोष्टी शोधतो, पण मग फायनली काय होतं, आयदर आपण काहीच घेत नाही आणि बाहेर पडतो किंवा इतकं काही घेतो की ज्याची काही गरजच नसते आपल्याला. सो त्याला विंडो शॉपिंग म्हटलं जातं आजच्या गोष्टीमध्ये. सो त्याच्याबद्दल एक छोटंसं उदाहरण आहे आणि हे उदाहरण आहे लाहिरी महाशयांचं. हे लाहिरी महाशय जे आहेत ते त्याचा उल्लेख ऑटोबायोग्राफी ऑफ योगी या पुस्तकामध्ये आहे आणि त्या आत्मचरित्रामध्ये त्यांचा क्रियायोगाचा खूप मोठा अभ्यास होता. लाहिरी महाशय जे आहे ते योगानंदांचे पण गुरु होते. तर त्यांनी काय केलं एकदा त्यांच्याकडे एक प्राध्यापक होता आणि त्या प्राध्यापकाला त्यांनी क्रियायोगाची टेक्निक शिकवली. क्रियायोग खूप मोठा आहे तर त्याच्यामध्येही त्यांनी पहिल्यांदा बेसिक श्वासांवर कसं नियंत्रण ठेवायचं ही एकदम बेसिक टेक्निक त्यांनी त्या प्राध्यापकाला शिकवली. आता हे खूप छोटंसं तंत्र दिसणारं आहे की श्वासांना फक्त नियंत्रण ठेवायचं, पण हे इतकं छोटंसं टेक्निक शिकूनही लोकांनी खूप मोठ्या लेवल्स गाठलेल्या आहेत, इतक्या की त्याच्यानंतर परत त्यांना दुसरं काही करायची गरजच लागली नाही. पण हा प्राध्यापक आहे ना, त्यांनी काय केलं, 3 आठवडे त्याने त्या क्रियेचा सराव केला. त्याच्यानंतर तो आला आणि म्हणाला महाशयांना की मला पुढची पायरी कधी शिकवणार. तर महाशयांनी त्याला मी उत्तर दिलं नाही. मग परत तो 4 आठवड्यांनी आला आणि म्हणाला की मला पुढची पायरी कधी शिकवणार. त्यावर महाशयांनी परत त्याच्याकडे काहीच लक्ष दिलं नाही. मग असं काही दिवसांनी तो परत आला. परत त्यांनी त्याला इग्नोर केलं, पण त्याच वेळेला एक पोस्टमॅन तिथे आला होता आणि तो पोस्टमॅन जो आहे ना तो आणि त्या प्राध्यापकाला त्यांनी एकाच वेळेला सेम टेक्निक शिकवली की श्वासांवर कसं कंट्रोल करायचं. तर त्यांनी ना त्या पोस्टमॅनला बघितलं लाहिरी महाशयांनी आणि त्याला बोलवलं, अरे इकडे ये रे, त्याचं नाव असेल ते घेऊन बोलवलं आणि म्हणाले हां आता सांग तुला पुढची पायरी कधी शिकू. त्यावर तो पोस्टमॅन काय म्हणाला माहिती आहे का की त्याने 2 हात वर केले असं विचारताच आणि हात वर करून तो म्हणाला की कृपया मला आणखी काही देऊ नका, कारण हेच मी हाताळू नाही शकत. मी सकाळी जेव्हा क्रियेचा सराव करून बाहेर पडतो तेव्हा माझ्या शेजाऱ्यांना वाटू लागतं की सकाळपासूनच दारू पितो आणि मला चालता पण येत नाही. मी दारुड्यासारखा झुलत राहतो. एक शक्तिशाली स्पंदन मणक्यापर्यंत जातं आणि याचंच काय करायचं ते मला कळत नाही आहे आणि मला आता पत्र पण नीट वाटता येते. तर तुम्ही मला म्हणताय पुढची पायरी कधी देऊ, कृपया ती सगळं स्वतःकडेच ठेवा, मी माझी तयारी झाली की तुम्हाला सांगतो, मग मला द्या. आणि मग महाशयांनी त्या प्राध्यापकाकडे पाहिलं, कदाचित त्याला कळलं असेल त्यांना काय म्हणायचं. सो मला इथे काय म्हणायचं माहिती का की साधना म्हणजे नेहमीच खूप कठीण क्लिष्ट प्रक्रिया असतात असं नाही आहे. एखादी साधी क्रिया पण ती जर सद्गुरूंनी दिली तर ती पण आपल्याला तेच फळ देते.
प्रोबॅबली जास्त देते. बाबांचं मी पाहिलं आहे ते खूप कठीण साधना व्रतवैकल्य याच्यात अडकवत नाही. आपण अगदी खूप काही न करता नेहमीची कामं केलीत ना, नित्यकर्म केली तरी ती पण त्यांचीच इच्छा असते आणि त्यावेळेला तोच अनुभव देतात जो एखाद्या मोठ्या टेक्नॉलॉजी शिकूनही आपल्याला मिळत नाही. बाबांकडे हे अमूल्य ज्ञान विनामूल्य मिळतं. त्यामुळे बाहेरच्या जगात क्लिष्ट वाटणाऱ्या कुंडलिनी जागृती, शांभवी मुद्रा या गोष्टींचा परिणाम होऊ द्यायचा नाही. कारण आपल्याला कोणत्या साधनेची आवश्यकता आहे हे बाबांना पूर्ण ज्ञात आहे. मनातली जी तळमळ आहे ती फक्त सद्गुरूच शांत करू शकतात. बाबा आपल्याला कर्मस्वातंत्र्य देतात. आपला मेंदू ते नेहमी चालता ठेवतात. त्याला गंज लागू देत नाही. नेहमी समोर 2 मार्ग आणतात आणि आपल्याला निवडायला लावतात. आपल्याला गंमत आहे ना, आपल्याला असं वाटत राहतं की आपण निवडतोय, पण खरं म्हणजे ते पण तेच करत असतात. तरी पण म्हणजे त्यांनी ठरवून ठेवलेलं असतं, पण तरीसुद्धा ते असे म्हणजे असं मगाशी हा म्हणाला तसं की ते गमती करतात बाबा भरपूर आपल्याबरोबर. पण तरी कर्म मात्र आपल्याला करायला लागतं, निर्णय घ्यायला लागतो. म्हणजे गीतेत म्हटलंय ना की उभं राहा, आधी उभं राहा, काम कर, मदत माग, मदत तयार आहेच आणि ती मिळेल. पण उठायला लागेल, काम करायला तर लागेल. पण ते करताना ते आपला सेल्फ रिस्पेक्ट जो आहे ना तो खूप जोपासतात. त्याला धक्का लागू देत नाही. आपल्याला जे योग्य ते मिळवून देतात. मी नोवार्टिसमधून जॉन्सनमध्ये जेव्हा आले तेव्हा मला जॉन्सनने खूप कमी ऑफर केली होती आणि तो HR वाला मला इतकं पण म्हणाला होता की ही जर ऑफर तू घेतली नाहीस तर मी तुला ब्लॅकलिस्ट करेन आणि मी ह्याच्यावर एक सिंगल पेनी पण तुला वाढवून देणार नाही. पण ताईंना मी जेव्हा बोलले तेव्हा ताई मला म्हणाल्या होत्या की आपल्याला देणारे बाबा आहेत आणि आपल्या सेल्फ रिस्पेक्टला गहाण ठेवून काही करायचं नाही. त्यामुळे तुला जे वाटतं ते तू कर. मी ती नाकारली त्यावेळेला. सगळ्यांनी वेळात काढला मला आणि माझी मैत्रीण पण मला म्हणाली होती की यू विल डिपेंड ऑन युअर डिसिजन. पण असं काही होत नाही. बाबांची इच्छा ती ऑफर मला परत मिळाली आणि जो माणूस मला सिंगल पेनी पण वाढून देणार होता त्या माणसाने मला 40% वाढवलं. सो बाबांनी माझा आत्मसन्मान पण राखला आणि माझ्यासाठी जे योग्य ते पण मला मिळतं. तर बाबा कर्मस्वातंत्र्य देतात मी म्हटलं, तसंच बाबा वैचारिक स्वातंत्र्य पण देतात. ते कुणाला कधीच आजपर्यंत मला नाही वाटत म्हणाले की दारू घेऊ नका किंवा सिगारेट ओढू नका असं ते म्हणत नाही. अगदी पोथीत पण उल्लेख आहे ना लेखकाचा की बाबांनी त्यांना म्हटलं नाही की विड्या ओढू नकोस, त्या झाल्या कमी झाल्या आपोआप झाल्या. पण आपण आपल्याला निर्बंध कसं असतात ना ते कधी असं म्हणत नाही, पण निर्बंध आपणच आपल्याला घालून द्यायला हवे. आता पण ते कसे घालायचे त्याचं बंधनही बाबा करत नाही. कारण ते म्हटलं तसं की वैचारिक स्वातंत्र्य बाबाने दिले आपल्याला. ते हे नाही सांगत की असं करू नका तसं करू नका, पण ॲट द सेम टाईम ते अशाला दूर पण लोटत नाहीत की तू बरोबर नाही आहेस. ते संधी देत राहतात. ते संधी देत राहतात की आपल्याला आपली चूक कळत राहावी. म्हणजे मी विचारलं होतं एका ताईंना की जी एखादी गोष्ट नाही करायला हवी ती जर मी केली तर बाबा मला दूर लोटणार का? तर मला त्यांनी उत्तर काय दिलं माहिती का? ते म्हणाले की चूक बरोबरचा प्रश्न नाही आहे. चोरी करताना पहिल्यांदा एखाद्याला भीती वाटते, दुसऱ्यांदा तो सरावतो आणि नंतर त्याचा ताबा सुटतो कारण त्याची भीड चेपलेली असते. पण तोपर्यंत कुठे थांबायचं हे कोणाला कळत नाही आणि मग अधपतन होतं. इथे शिस्त महत्त्वाची आणि मगाशी प्रभास म्हणाला की बाबा शिस्तप्रिय आहे. त्यामुळे आपण हे लक्षात ठेवलंच पाहिजे की माझे गुरु जे आहेत ते शिस्तप्रिय आहेत आणि निर्बंध माझेच मला घालून घ्यायचे. हे व्यक्ती स्वातंत्र्य वैचारिक स्वातंत्र्य बाबांनी मला दिलं. आता याच्या व्यतिरिक्त तो म्हणाला जसं की बाबांचं खूप काटेकोर लक्ष असतं प्रत्येकाकडे आणि ते बऱ्याचदा ना मलाही कळायच्या आधी काही गोष्टी ताईंना सांगतात. म्हणजे ते सांगतात की आता तिला सांग ट्रेकला जायचं नाही आणि मग ना माझी असं चिडचिड होते नाही जायचं आहे का असं केलं असेल बाबांनी. आणि मागच्या वेळेला मी त्यांना म्हटलं की मी तरी गेले हिमालयात, मला बाबांनी सांगितलं जायचं नाही, मी गेले आणि 5 दिवस मनाली तडकले. पुढे गेलेच नाही मी कुठे. किंवा एकदा असंच ट्रेकला जायचं नाही आहे तर मी पैसे भरले आणि मग मी गेले नाही आणि त्या ट्रेकला कुशल होता म्हणजे तो तिथे बसला आहे आणि त्या ट्रेकला एक मुलगा गेला
म्हणजे जर मी तिथे गेले असते ना मी आयुष्यात पुन्हा कधी ट्रेकला गेले नसते. पण बाबांनी मला सांगितलं तिला सांग घरी बस आणि पोथी वाच. का सांगितलं नाही? असंच करतात ते. म्हणजे त्यांचं खूप लक्ष असतं किंवा ते सांगतात की हे खायचं नाही, तिला सांग खायचं नाही. मग का नाही खायचं विचारायचं नाही, खायचं नाही, तेवढंच माहिती असतं. म्हणजे इतकं लक्ष असतं आणि मग नंतर कळतं की अरे हो बरोबर आहे, तो आजार झाला असतो मला, ते तो त्रास झाला असतो मला. म्हणजे इतकं बारीक लक्ष असतं त्यांचं. आणि त्याचं ना उदाहरण माझ्याकडे एक अत्यंत सुंदर आहे, ते म्हणजे प्रभासचं उदाहरण. प्रभासला खूप एक्सपिरियन्सेस आहे, प्रभास सांगत नाही फक्त. तर प्रभासचा हा खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे आणि तो मी त्याला विचारून आणि करेक्ट करून घेते त्याच्याकडनं. तर तो एक्सपिरियन्स मला स्वतःला सुद्धा खूप जास्त इन्स्पिरेशनल आहे. म्हणजे एकदा त्याला बाबांचा निरोप मिळाला, एवढ्यात एक्झिट नाही. तो म्हणाला बाबा मी शॉर्ट असे मिनिटं एका शब्दात किंवा एका सेंटेन्समध्ये उत्तर दिलं. त्याला म्हणाले की एवढ्यात एक्झिट नाही आहे. आणि त्याला प्रचिती आली की बाबांचं आपल्या प्रार्थनांकडे किती बारीक लक्ष असतं. त्याला बाबांकडून निरोप मिळाला तेव्हा कीर्तिताई आणि नुपूर त्यांना सुद्धा काहीच माहिती नव्हतं. पण हा निरोप जेव्हा त्यांनी सांगितला तेव्हा बाबांनी त्यांनी पण बाबांचा निरोप सांगताना त्यांना प्रवासाला सांगितलं की बघ बाबांनी तुला हा एवढाच निरोप दिलाय, एवढाच एक्झिट नाही. आणि त्यांना पण काहीच माहिती नाही. सो बाबांचा हा मेसेज आला. त्याच्या आधी काय झालं होतं, त्याच्या कंपनीमध्ये एक प्रॉडक्ट कस्टमरला हवं होतं आणि तो कस्टमर जो आहे तो त्यांचे काहीतरी प्लगइन्स आणि सगळं वापरून बघत होता. पण तरीसुद्धा त्याला काही उत्तर सापडत नव्हतं किंवा तो वापरता येत नव्हता तो पर्टिक्युलर प्रॉडक्ट जो आहे तो. आणि त्याच्यावर त्याच्या बाकीच्या दुसरीच एक टीम काम करत होती आणि त्यांना काही प्रश्न मिळत नव्हता. कदाचित ते खूप महिने स्ट्रगल करत असतील. पण मग आता ते जेव्हा नाकाशी आलं तेव्हा मग ह्यांच्या टीमला इन्व्हॉल्व करण्यात आलं आणि मग ह्यांच्या टीमला इन्व्हॉल्व केल्यावर सांगण्यात आलं की आत्ता 7 दिवसात जर उत्तर नाही आलं तर त्याचा VP इंजिनियर त्याला म्हणाला की मग प्रत्येकाला मी घरचा रस्ता दाखवतो. आणि मग हे असं झाल्यावर प्रभासने घरी त्याच्या घरी बाबांची जी तस्वीर आहे त्याच्या समोर येऊन नमस्कार केला आणि बाबांना त्यांनी प्रार्थना केली की बाबा मला असं डिसरिस्पेक्टफुली नाही जायचं आहे. मी जेव्हा पण इथनं बाहेर पडेन तेव्हा मी माझ्या टर्म्सवर बाहेर पडेन, पण अशा पद्धतीने नाही. आणि बाबांनी त्याच वेळेला निघून आणि कीर्तिताईंना मेसेज दिला आणि सांगितलं की त्याला सांग ही एक्झिट नाही. आणि 2 दिवसात त्याला ते उत्तर मिळालं आणि कस्टमरचा पण त्यांना निर्णय म्हणजे मेसेज आला की आता क्लोज करा एस्केलेशन, माझं उत्तर मला मिळालं आहे, आय कॅन यूज युअर प्रॉडक्ट. सो मी इतकं छान आणि इतकं बारीक काटेकोर लक्ष असतं बाबांचं प्रत्येकाकडे. सो म्हणजे बघा बाबांचं आपल्याकडे बारीक लक्ष असतं. तर म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टींकडे तर बाबांचं आपण कुठे चुकतोय, कुठे खोटं बोलतोय हे त्यांना कळत असेलच ना. पण ते त्यांना सगळं माहिती असतं आपल्याबद्दल. इथे आपण आपली विवेकबुद्धी वापरली पाहिजे. सद्गुरूंबरोबर चुकीचं वागलं तर किंवा त्यांना गृहीत धरलं तर त्याचं फळही आपल्याला तसंच मिळतं हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. बाबा आधुनिक विचारांचे आहेत, ते फुकट देत नाहीत. ते आपल्याला कॉर्पोरेटमध्ये कसं वागायला शिकवतात, कसं जगावं हे शिकवतात. त्यासाठी म्हणजे आता तसंच एखादी जागा किंवा पोस्ट मला पाहिजे म्हणून ते मला देत नाहीत तर त्यासाठी आधी ते आपल्याला तयार करून घेतात. काही वर्षांपूर्वी मला बाबांनी म्हटलं होतं, मीच तिला प्रमोशन नाही दिलं आणि मी खूप वर्ष विचार केला याच्यावर. आणि मला नेहमी असं वाटायचं की मला बाबांनी प्रमोशन नाही दिलं म्हणजे मी कुठेतरी अजूनही चुकते, अजूनही मी बाबांच्या जवळ नाही, अजूनही मी हे करते. म्हणजे मी ह्या अंगाला विचार नाही केला की मी कशा पद्धतीने ऑफिसमध्ये वागलं पाहिजे. म्हणजे माझं बिहेवियर वाईट आहे असं नाही किंवा मी काम करते कमी असं नाही, पण त्या पोझिशनसाठी ज्याच्यासाठी मी एम करते त्याच्यासाठी मी खरंच योग्य आहे का किंवा मी त्या दृष्टीने तेवढी परिपक्व आहे का याचा विचार मी कधीच नाही केला. आणि खूप वर्ष मला हा प्रश्न हे कोडं होतं. पण बाबा तसं कोडी घालतात, तसं कोडं सोडवायला मदत पण करतात. त्यामुळे आणि मी आणि ताई एकदा डिस्कशन करत होतो आणि आय मस्ट से की ताई इतक्या उत्तम कॉर्पोरेट ट्रेनर मला आजपर्यंत भेटलेले नाही कोणी. सो ताईंनी मला आणि मी ताईंबरोबर जे डिस्कशन केलं त्याच्यामध्ये ताईंनी मला सांगितलं की मी असं का विचार करतेस की बाबांनी प्रमोशन दिलं नाही म्हणजे तू चुकतीयस, कुठेतरी चुकतेस. म्हणजे तू हा काय विचार कर की ऑफिसमध्ये तू कुठल्या गुणांवर प्राधान्य दिलं पाहिजेस.
क्वालिटीज तुझ्यात आणल्या पाहिजेस किंवा तुला ती पोझिशन तुझ्या कंपनीने का दिली पाहिजे, त्याच्यासाठी तू कशी योग्य आहेस हे तू तुझ्या सुपरवायझरला समजावता तुला येतं का, ते समजावता तुला आलं पाहिजे. आणि मग मला असं वाटलं की खरंच की बाबांनी माझा अप्रोच कसा बदलला पाहिजे कॉर्पोरेटमध्ये जगताना हे मला शिकवलं आणि शिकवतायत ते. म्हणजे ते मला पूर्ण तयार करून घेत आहेत प्रोफेशनली, की जर उद्या एखादी संधी आली आणि मी त्या संधीसाठी निवडले पण गेले तर कुणी मला असं म्हणायला नको की मी फुकट मिळाले गेले किंवा ह्याच्यासाठी ती डिझर्व नाही करायचं, अजिबात नाही. त्यामुळे माझे बाबा जे आहेत ते मला तयार करून देतात. पोथीत वाचताना बाबांनी एका ठिकाणी सांगितलेलं आठवलं की कष्टांशिवाय यशकीर्ती प्राप्त होत नाही, म्हणून अवगुणांचा त्याग करावा आणि उत्तम गुण समजून ते अंगी बांधावे. आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन जर आपण त्यांनी सांगितलेल्या मार्गाने चालत राहिलो तर हेही लक्षात ठेवलं पाहिजे की बाबा करुणेचा न आटणारा सागर आहे, की ज्यांच्यावर कृपा करतील त्याचे सर्व मार्ग सोपे होतीलच. सद्गुरू आपल्या प्रपंच आणि परमार्थाची काळजी वाहतात आणि त्यातून योग्य मार्ग दाखवतात. आपण फक्त श्रद्धा, सबुरी आणि विश्वास ठेवायचा. काही वर्षांआधीपर्यंत मला इथे येतानाही घरी वेगळं सांगून यायला लागायचं. मला भीती वाटायची की घरचे ओरडतील, पण आता आई बाबा स्वतः बाबांची पूजा करतात, मला लक्षात लागत नाही. आज सकाळी सगळ्यांनी पाहिलं ना, सगळं कुटुंब इथे होतं. बाबांनी फक्त उपाय देऊन माझ्या समस्या दूर नाही केल्या, त्यांनी मला घडवलंय. माझ्या नकळत माझ्यात सकारात्मक बदल घडवले, माझं आयुष्य स्थिर केलं आणि मला माझी माणसं दिली. माझं कुटुंब माझ्याबरोबर आहे. आयुष्यात प्रेम आहे, आनंद आहे आणि हे मी पाहिलं आहे की जे इथे आले, स्थिरावले आणि बाबांचे झाले, बाबा त्यांचे झाले. म्हणजे जसं अर्जुनाचा भगवद्गीतेतला विषादापासून सुरू झालेला प्रवास आहे ना, तो झालेला प्रवास तो अगदी शेवटी नष्टो मोहात स्मृतीत लपता व प्रसादान्मय अशुत स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनं तव पर्यंत झाला. तसंच काहींचं झालंय आपल्याबरोबर. आता फक्त एक सांगायचं आहे, म्हणजे बाबांकडे आपण सगळेच प्रॉब्लेम्स घेऊन आलो. म्हणजे तेच म्हणतात, बाबाच म्हणतात की संसारात बोलल्याशिवाय माणसं देवाकडे येत नाही. पण ते प्रॉब्लेम सुटू लागले, मार्ग मिळायला लागले. मग आता खूप वर्ष झाली ना आपल्याला, तरी आणि या समस्यांमध्येच आपण अडकत राहणार का? मग आपण त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आहोत बाहेरच्या जगात. आपण त्यांचे विचार, त्यांचं कार्य जमेल तितक्या लोकांपर्यंत पोहोचवायचं. अडचणी तर नेहमीच येत राहणार, पण ते उत्तर कोण देत आहे, ती शक्ती किती मोठी आहे हे जाणून घ्यावं आणि इतरांना त्यांच्याबद्दल सांगून कृतज्ञता व्यक्त करावी, त्याचं गुणसंकीर्तन करावं आणि हा भक्तीचा वटवृक्ष वाढवावा आणि त्यातून त्यांच्यापर्यंत पोहोचता यावं, हेच ध्येय द्या अशी प्रार्थना त्यांच्याकडेच करायची. या त्यांच्या कार्यात खारीचा वाटा माझाही असावा आणि जन्मोजन्मी त्यांची सोबत त्यांची सेवा घडावी, हा आशीर्वाद मिळावा, हा स्वार्थ माझा आहे. निरालस्य सप्रेम सेवा घडावी, अनंत तुझे पायी भक्ती जडावी, घ्यावे तुला नित्य प्रेमेची नाथा, देई मला हा